Praise the Lord. देवाला धन्यवाद. Warm greetings to you all from the throne room of God. परमेश्वराच्या सिंहासनापासून तुम्हा सगळ्यांना आम्हा दोघांकडनं अतिशय उबदार अशा शुभेच्छा. I pray that God may fulfill all your heart's desires. मी अशी this प्रार्थना evening. करतो आज सायंकाळी देवाने तुमच्या हृदयातल्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात. I pray that God may wipe away all your tears this evening. आज सायंकाळी देवाने तुमचे सगळे अश्रू पुसून टाकावेत. I pray that God may comfort you this evening. आज सायंकाळी देवाने तुमचं सांत्वन करावं. I pray that God may strengthen you this मी evening. प्रार्थना करतो की देवाने आज सायंकाळी तुम्हाला शक्ती द्यावी. I pray that God may bring back that lost laughter once again. अशी प्रार्थना करतो की तुमचं गेलेलं हास्य आज परत देवाने तुम्हाला द्यावं. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Isaiah chapter 37 verse 14. यशाचा 37वा अध्याय आणि त्यातलं 14वं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. If you have got your Bibles, please open to Isaiah 37 verse 14. तुमच्याकडे जर तुमचं बायबल असेल तर कृपया करून सगळ्यांनी ते उघडा. यशाचा 37वा अध्याय आणि त्यातलं 14वं वचन सर्वांनी काढा. Behold, God changed bitterness to peace for me. You have in love delivered my soul from the pit of corruption. You have cast all my sins behind your back. यशया 37वा अध्याय आणि त्यातलं 14वं वचन ना. Yes. आणि हिजकियाने जासुदांच्या हातातून ते पत्र घेऊन वाचले. मग हिजकियाने वर यहोवाच्या घरात जाऊन ते यहोवाच्या पुढे उघडून ठेवले. Praise God. देवाला धन्यवाद. God will change your bitterness into peace. देव तुमचा कडूपणा शांतीत बदलेल. He will change your bitterness and give back your peace. देव तुमचा कडूपणा काढून तुमची शांती तुम्हाला परत करेल. Your troubles will be gone. तुमचे सर्व त्रास निघून जातील You will have peace of God. आणि देवाची शांती तुम्हाला प्राप्त होईल. You will have peace with God. देवासोबत तुम्हाला शांती मिळेल. That is what God is going to do for you tonight. असं आज रात्री देव तुमच्यासाठी करणार आहे. He will save you. देव तुम्हाला वाचवणार, He will तारणार. forgive all your sins. देव तुमच्या सर्व पापांची तुम्हाला क्षमा करणार. Bible says बायबल म्हणतं in Psalm 30 verse 11, स्तोत्र संहिता 30 त्यातलं 11वं वचन. You have turned my mourning into dancing. तू माझा शोक नृत्यात बदललेला आहेस. Now it's your turn. आता तुमची पाळी आली आहे. Your mourning shall be turned into dance. आता तुमचा शोक नृत्यात बदलणार आहे. Your cry shall be turned into rejoicing. तुमचं रडणं आता आनंदात बदलणार आहे. Your weakness shall be turned into strength. तुमचा अशक्तपणा आता शक्तीत बदलणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So have hope in God. म्हणून देवात आशा ठेवा. येस, You have to have hope in God. तुम्हाला देवावर आशा ठेवावीच लागेल. God will remove your sackcloth and clothe you with joy. देव तुमचं गोंडताटाचं वस्त्र काढून तुम्हाला आनंदाचा झगा घालेल. This will happen for you tonight. तुझ्यासाठी आज रात्री हे कार्य होईल. Let me tell you, मला तुम्हा लोकांना सांगू द्या. anxiety is Satan's weapon of unrest. दडपण आणि चिंता म्हणजे सैतानाचं अशांतीचं हत्यार आहे. Anxiety and worry are both rooted in unhealthy fear. आणि चिंता, दडपण, टेन्शन याच्यामध्ये एक अतिशय आजारी असं भय आहे. आजारी भय, सुदृढ नाही, आजारी भय आहे. And fear has torments. आणि भीतीमध्ये छळ असतो बेटा. भीती आपला छळ करते. Fear robs you of your peace. ही भीती आपल्यातली शांती काढून घेते. चैन पडत नाही, अशांत होऊन जातो आपण. Why is there no peace on this earth? आज या जगामध्ये शांती नाही, त्याच्या मागचं कारण काय? Why is there no peace in people's lives? आज लोकांच्या जीवनामध्ये शांती नाही. लोकांची तोंड बघितल्यावर लगेच कळतं शांती आहे का नाही. Most of our inability to feel inner peace is because we want the present moment to be different. आणि आपल्याला जास्तीत जास्त लोकांना जी शांती जाणवत नाही त्याच्या मागचं कारण म्हणजे आपल्याला सद्यस्थिती वेगळी हवी असते, ती वेगळी करून मिळत नाही, म्हणून आपल्याला शांती वाटत नाही. We are not satisfied with how the conditions are now. म्हणजे परिस्थिती सध्याला जी आहे, सद्य परिस्थिती जी काय आहे त्याच्यावर आपण समाधानी नाही, तृप्त नाही. असं असलं तर तसं पाहिजे, तसं असेल तर असं पाहिजे, तृप्तता नाही. We are not satisfied अजून आपण समाधानी नाहीये. with what is happening in our lives. जे काही आपल्या जीवनामध्ये घडतंय ना त्यावर आपण समाधानी नाहीये. असं झालं असेल तर तसं हवं असतंय, तसं असेल तर असं हवं असतंय. See, that is restlessness. त्यालाच अशांती, अस्वस्थता आणि बेचैनता म्हणतात. And that's why we have no peace. आणि म्हणून तर आपल्याला शांती नाही.
There can be many reasons why one loses peace. आणि अर्थातच एखाद्या माणसाच्या जीवनातली शांती ज्याच्या मागे अनेक सारी कारणं असू शकतात. It can be long-term sickness. त्याच्यामध्ये कदाचित तो फार वेळापासून आजारी आहे म्हणून त्याला शांती नसेल. Maybe you are in debt. कदाचित तुम्हाला काही कर्ज वगैरे झालंय म्हणून शांती नाही. Maybe you are not having a job. आणि कदाचित तुम्हाला नोकरी धड नाही म्हणून शांती नाही. Or maybe you have no job satisfaction. किंवा नोकरी आहे पण मला त्या नोकरीवर समाधान नाही म्हणून शांती नाही. Maybe you are worried about your future, कदाचित तुम्हाला तुमच्या भविष्याची काळजी सत्वत असेल. worried about your family, कदाचित तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी सत्वत असेल, तुझं तुलाच माहित. worried about how you will take care of your family. आणि कदाचित तुला ही काळजी होत असेल की माझ्या कुटुंबाला मी कसं सांभाळणार आहे. Maybe you have pain because somebody has cheated you. आणि कदाचित कोणीतरी तुला फसवलंय म्हणून तुला वेदना होत असतील. Maybe somebody has hurt you. कदाचित कोणीतरी तुला वाईट वाटेल असं काहीतरी केलेलं आहे. Or maybe you have lots of concerns. आणि कदाचित तुला फार चिंता आहेत, काळज्या आहेत, खूप सारी पर्वा आहे, टेन्शन आहे. If something is stressing you, आणि एखादी गोष्ट जर तुला सारखं दडपणाखाली घालत आहे you will have trouble living in peace. तर तुला शांतीनं जगायला त्रासच होणार आहे. कारण की एखादी गोष्ट तुला सारखं टेन्शन देते. टेन्शन आल्यावरती शांती राहत नाही. So how to resolve the disturbing issues in life? मग मला तुम्ही सांगा की आयुष्यामध्ये आपल्याला विचलित करणाऱ्या ज्या काही समस्या असतात त्या कशावर सोडवायच्या. Some will say, काही लोक म्हणतील accept what you cannot change or control, तुम्हाला जे बदलता येत नाही का किंवा तुमचं ज्यावर नियंत्रण नाही ते स्वीकारा. or just relax, किंवा आरामात राहा. काही जरी झालं तरी आरामात राहा. or slow down, नाहीतर जरा हळू, जरा गती मंदावू दे. or meditate, नाहीतर मनन करा, ध्यान धरा. or make time for self, नाहीतर स्वतःला थोडी वेळ द्या. स्वतःला वेळ द्या. or get back to nature. नाहीतर निसर्गाकडे परत जा. कुदरत के पास वापस आ जा. And so there are many remedies that the world is trying to put before you. असे अनेक उपाय हे जग आपल्या समोर मांडत असतं बेटा. But we all know पण आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे life is never fair. आयुष्य कधीच न्याय करत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात अन्याय तो होतच राहतात. Life has never been fair to us. आणि आयुष्य कधीही आपल्याशी न्यायीपणे वागलेलं नाहीच आहे. And people lack peace because there is heavy competition today. आणि लोकांना शांती कमी पडते कारण की सध्याच्या जगामध्ये स्पर्धा सुद्धा एवढी आहे ना. Times have changed. कारण की वेळ काळ सगळं बदललेलं आहे. दिवस बदललेले आहेत. There is competition for wealth and position. धनसंपत्ती कमाई मागे स्पर्धा आहे. पद कमवण्यामागे स्पर्धा आहे. There is no peace in the heart. आणि लोकांच्या हृदयामध्ये शांतीच नाहीये. There is no peace in the mind. लोकांच्या मनांना शांती नाही, हृदयांना शांती नाही. And many times आणि अनेक वेळा we don't have peace because our hearts are close to God. आपल्यामध्ये शांती नसते कारण की आपण आपलं हृदय देवाला बंद केलंय की सगळ्यांचं स्वागत आहे पण देवानी हृदयात यायचं नाही. And sometimes we have closed our hearts even for the people. आणि कधी कधी आपण देवासाठी जसं हृदय बंद करतो तसं लोकांसाठी सुद्धा हृदय बंद करून ठेवतो. There is no love, there is only jealousy and hatred and competitive spirit. आपल्यामध्ये प्रेम राहत नाही. सारखं आपलं ईर्ष्या आहे, हेवा आहे, जळणं आहे, कपट आहे, स्पर्धेचा आत्मा आहे. तू पेला या मैं पेला, तू आगे जाएगा मैं जाएगा, असं सगळं. So one person said, तर एक व्यक्ती म्हणाला, Pastor, I just wanted peace. पास्टर मला फक्त शांती हवी होती. I just wanted love back in my life. मला फक्त माझ्या जीवनामध्ये प्रेम परत हवं होतं, शांती हवी होती. How do I get it, मला Pastor? कसं बरं हे प्रेम आणि ही शांती मिळणार पास्टर. I can't find peace in my life. मला माझ्या आयुष्यामध्ये शांती सापडत नाही. What should I do? मी काय करू मला कळत नाही. What should I do about my situation? आता या माझ्या परिस्थितीचं मी काय करू पास्टर. Will I ever find peace in my life? मला माझ्या जीवनात कधी शांती सापडेल का पास्टर. I'm so restless. मी एवढा बेचैन आहे. I cannot sleep. मला रात्रीची झोप येत नाही पास्टर. Where can I find peace? मला ही शांती कुठे सापडेल सांगा ना. Peace cannot be bought from the market. शांती बाजारात सापडत नाही बेटा. कारण शांती बाजारात विकायलाच नाहीये. You cannot buy peace. आपल्याला शांती बाजारात विकत मिळत नाही. Otherwise, even the rich would have bought it. नाहीतर श्रीमंत लोकांनी सुद्धा बाजारात जाऊन ती शांती विकत घेतली असती. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 26 verse 3, यशायाचा 26वा अध्याय त्यातलं 3रं वचन, God will give you perfect peace परमेश्वर तुम्हाला परिपूर्ण शांती देईल. when your mind is stayed on जेव्हा God. तुमचं मन देवावर केंद्रित असेल तेव्हा, When you trust in God, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवाल तेव्हा, then God will give
perfect peace. मग देव तुम्हाला परिपूर्ण शांती देईल. That means म्हणजे search as much as you can, you will never find peace on this earth. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही शोधा, सर्च करा, रिसर्च करा, जे हवं ते करा, तुम्हाला ही शांती जगात मिळणार नाही. You will only find peace from heaven. तुम्हाला ही शांती फक्त स्वर्गातूनच मिळणार आहे. You can only find perfect peace from God. परिपूर्ण शांती तुम्हाला देवाकडनंच मिळणार आहे. तुम्हाला पाहिजे तेवढे सर्च रिसर्च करा, तुम्ही हवे तेवढे. Beloved people, माझ्या प्रियानो, a man who has come in fellowship with God ज्या माणसाचा संबंध आणि सहभागिता देवाशी लागलेली असते has ना, got into a place of perfect safety and perfect peace. तो मनुष्य परिपूर्ण शांती आणि परिपूर्ण संरक्षणाच्या जागी आलाय, कारण त्याला देव सापडलाय. When you come under the wings of God, जेव्हा तुम्ही देवाच्या पंखांखाली राहायला याल, when you come under the shadow of God, जेव्हा तुम्ही देवाच्या सावलीखाली राहायला याल, when you stay in the sanctuary of God, जेव्हा तुम्ही देवाच्या निवास मंडपात म्हणजे घरात राहायला याल, you will dwell without fear तेव्हा तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही. न घाबरता तुम्ही राहाल, because you know कारण तुम्हाला कळलेलं असेल God's hand is over my life, देवाचा हात माझ्या जीवनावर आलेला आहे. that God will take care of me. देव मला सांभाळणार आहे. He will not allow any untoward incident to happen to me. देव माझ्या जीवनामध्ये अशी तशी कुठली घटना घडू देणार नाहीये. You know, many are not aware of God. तुम्हाला माहिती आहे, अनेक लोकांना देवाविषयी मात्र काहीच माहित नाही, काहीच चाहूल नाही, काही नाही. They are fully aware of their troubles. त्या माणसांना आपल्या स्वतःच्या त्रासांची सगळी माहिती आहे, पण देवाची गाडीवर नाही. They are fully aware of their pain and their sickness. त्यांना आपल्या वेदनेची, यातनेची, आजारांची, पाजारांची सगळी अगदी पुरेपूर माहिती आहे, पण देवाची नाही. But they are not aware of God. त्यांना देवाची माहिती नाही, त्यांना देव माहित नाही. If you only are aware of God, जर फक्त तुम्हाला देवाची चाहूल लागली, भनक लागली, तुम्ही देवाला ओळखायला लागला, your restlessness will go. तुझी सगळी अशांती निघून Your जाईल बेटा. anxiety will go. तुझी सगळी चिंता निघून Your जाईल. worry will go. तुझ्या सगळ्या काळजा निघून Your जातील. fear will go. तुझी सगळी भीती निघून जाईल. Praise God. देवाला धन्यवाद. That's what I do. मी हेच करतो. Every day I think upon God. रोज मी देवाचे विचार करत बसतो, He is in my idea. आणि देव नेहमी माझ्या कल्पनेत असतो. He is in my thought. देव नेहमी माझ्या विचारांमध्ये असतो. He is in my देव नेहमी imagination. माझ्या कल्पनेमध्ये असतो. I dream of Him. मी स्वप्न देवाची पाहतो, I'm inspired by Him. आणि मला देवाकडनं प्रेरणा I मिळतात. seek His face every मी day. देवाचं मुख रोज शोधतो. I have set the Lord always before me. मी नित्य प्रभूला माझ्या समोर ठेवलेला आहे, And because He is at my right hand, I shall not be आणि moved. प्रभू माझ्या उजव्या हाताला असल्यामुळे मी ढळणार नाहीये, मी पडणार नाहीये. And so if you also come to this kind of realization, तसं तुम्हा लोकांना सुद्धा या पद्धतीची एक जाणीव जर मिळाली ना, you will never live on unrest. कधी तुम्ही असे अशांत जगणार नाही. If you love the Lord God with all your heart, with all your might, with all your strength, जर प्रभू परमेश्वरावर तुम्ही संपूर्ण हृदयानं, मनानं, शक्तीनं प्रेम केलं, He will fill you with everlasting peace. तो प्रभू तुम्हाला सनातन शांतीनं भरून काढेल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible speaks of a king whose name was Hezekiah. बायबल मध्ये एका राजाविषयी लिहिलंय, ज्याचं नाव होतं हिजकिया राजा. He was one of the few faithful kings of Judah. हा हिजकिया राजा यहुद्यातला एक अतिशय विश्वासू असा राजा होता. When he ascended the throne at the age of 25, 25 वर्षाचा असताना हा राजा जेव्हा सिंहासनावर विराजमान झाला, he immediately set to work to restore true worship in the land. त्याने लगेचच काम सुरू केलं आणि ठरवलं की माझ्या देशात मी जिवंत देवाची खरी आराधना परत आणणार आहे. He cleaned up all evil from the land. आणि त्याने देशातनं सगळं अरिष्ट, सगळी दुष्टाई हाकलून लावली. He undertook innovative plans and building plans for the land. नवीन नवीन योजना त्याच्या देशासाठीच्या, त्याचा देश त्याने कसा चांगला उभा राहायचा, सजवायचा, बांधायचा, अशा सगळ्या नवीन योजना त्याने हातात घेतल्या. He wanted the people of his land to be blessed. कारण त्याची इच्छा होती की त्याची जी प्रजा आहे ती प्रजा आशीर्वादित व्हावी. I'm telling you, मी तुम्हा लोकांना सांगतो, when the leader of the land trusts in God, that land becomes prosperous. देशाचा पुढारी जेव्हा देवावर विश्वास ठेवतो तेव्हा तो देश समृद्धीला लागतो. Praise God. देवाला धन्यवाद. But one day, पण एके दिवशी he noticed that he had a painful swelling of the skin. हिजकिया राजाच्या अशा लक्षात आलं की त्याच्या त्वचेला, त्याच्या कातडीला काहीतरी वेदनामय असं काहीतरी झालंय, त्याला सूज आली आहे. It was malignant boil. आणि एक असा कॅन्सरस काहीतरी गळवा त्याला झालेला आहे. He thought it would go away in a few days. त्याला असं वाटलं की थोड्या दिवसांमध्ये हा फोड आहे, गळवा आहे, बरा होईल, जाईल. The doctors were called. आणि डॉक्टरांना, त्या कालच्या वैद्यांना त्याने बोलवलं They gave him medicine, आणि त्याला औषधं देण्यात आली. but पण it was not cured. हिजकिया राजा काही बरा होईना, त्याचा तो गळवा काही जाईना. The boil became worse. तर दिवसेंदिवस तो फोड मोठा होत चालला.
Hezekiah lost all his peace. आणि हेजिकियाची सगळी शांतीच गेली He was becoming worse. आणि मग दिवसेंदिवस त्याची अवस्था खालावली, सुधारली नाही. The whole nation was worried for this great king. आणि मग संपूर्ण देशाला आणि प्रजेला काळजी व्हायला लागली की आमच्या राजाचं आता काय होणार. Because they all loved King Hezekiah. कारण सगळ्यांनी हिजकिया राजावर प्रेम केलेलं होतं, माया लावलेली होती. No doctor could heal him. एकही डॉक्टर त्या काळातले त्याला बरं करू शकेना. That was the time. त्यावेळेला King Hezekiah called the prophet of God, हिजकिया राजाने त्या काळात एक देवाचा सेवक म्हणजे संदेष्टा होता, त्याला बोलावलं, whose name was Isaiah. ज्याचं नाव होतं यशया. Isaiah looked at him यशयाने त्याच्याकडे पाहिलं and said, आणि यशया त्याला म्हणाला, set your house in order, महाराज आपल्या घराची निर्वानिरव करा आणि सगळं because you are ठीकठाक not करा. going to live for long. कारण तुम्ही काही फार दिवस जगणार नाहीये. घरदार सगळं काही निर्वानिरव करून आता सगळं ठीकठाक करा. You will never come out of this sickness. तुम्ही काही आजारातनं बाहेर पडणार नाही. Until that time, आणि त्या वेळेपर्यंत Hezekiah didn't even have a son. हिजकियाला मुलगाही झाला नव्हता, संतान सुद्धा झालेलं No नव्हतं. heir to take his place on the throne. म्हणजे आता सिंहासन त्याच्या पश्चात कोण घेणार, त्याच्याकडे कोणी वारसाही नव्हता, कारण अजूनपर्यंत त्याला संतान झालं नव्हतं. That was the time त्यावेळेला Hezekiah came to know, हिजकियाला कळलं nobody can help की me. कुणी मला मदत नाही करू शकत. He आता sent everybody out. त्याने सगळ्यांना बाहेर पाठवलं, कारण त्याच्या लक्षात आलं की आय एम डन, मला मदत करूच शकत नाही कोणी. And in the loneliness of the night, आणि त्या रात्रीच्या प्रहरी एकटेपणामध्ये he turned his face to एकटाच होता, God. रात्र झाली होती आणि एकटा असताना त्याने आपला मुख, आपला चेहरा देवाकडे Bible वळवला. says आपला चेहरा त्याने देवाकडे वळवला आणि बायबल म्हणतं in 2 Kings 20 verse 2, 2 राजे 20 अध्याय 2 वचन, Hezekiah turned his face to the wall हिजकिया राजाने आपलं तोंड, आपला चेहरा भिंतीकडे वळवला and he prayed, आणि त्याने प्रार्थना सुरू केली oh Lord, आणि म्हणाला, प्रभू परमेश्वरा, remember माझी आठवण ठेव, how I always tried to obey you कसं मी नेहमी तुझ्या आज्ञा पालनात राहायचा प्रयत्न केलाय and please you आणि कसं मी तुला प्रसन्न करायचा प्रयत्न केलाय. in everything that I do. जे काही मी करतो त्याच्यामध्ये मी नेहमी लक्ष एकाच गोष्टीकडे ठेवलंय की तू माझ्यावर प्रसन्न आहेस ना. And he broke down and cried and cried. आणि हिजकिया राजावर तुटला, एवढा रडला, ओक्सा बोक्षी रडला Heal me, O Lord. आणि म्हणाला, देव बाप्पा मला बरं कर. Even a king needs God. म्हणजे काय, एखाद्या देशाच्या राजाला सुद्धा देवाची गरज पडते बेटा, आपण राजेही नाही. Even a minister needs God. एखाद्या राजकारणी मंत्र्याला सुद्धा कधीही देवाची गरज पडू शकते. Nobody is above God. म्हणायचा प्रयत्न असा आहे की देवावर कोणी नाही. For you, somebody will be very great. आणि तुझ्यासाठी कोणीतरी एखादा महान असेल फार, But for God, he is nothing. पण देवासाठी तो कोणीच नाहीये. एखाद्याला तू महान मानतो, पण देवासमोर तो महान व्यक्ती कोणीच नाही. Bible says बायबल म्हणतं in Lamentation 1 verse 20, विलाप गीत 1 अध्याय 20 वचन, behold, O Lord, for I am in distress. पहा ना देव बाप्पा, मी किती निराशतेत आहे. My bowels are troubled. माझ्या आतड्यांना आतमधून त्रास होतोय My heart is turned within me. आणि माझं हृदय आतमध्ये इतकं फिरतंय की मला काय होतंय कळत नाही. As the prophet was walking out, आणि मग जसा हा संदेष्टा आलेला देवाचा सेवक परत निघाला जायला, God told him, देव त्याला म्हणाला go back to Hezekiah. की यशया, तू हिजकिया राजाकडे परत जा Tell him, आणि त्याला जाऊन सांग I have seen his tears की मी त्याचे अश्रू पाहिलेत. त्याला सांग, and I have heard his cry. त्याचं रडणं मी ऐकलंय. त्याला परत जाऊन सांग. God is a prayer answering and hearing God. देव प्रार्थनेला ऐकणारा आणि प्रार्थनेला उत्तर देणारा देव आहे बर का. There are many people who will hear you, but they cannot answer you. अनेक माणसं तुझं ऐकतील, पण त्या माणसांना उत्तर देता येणार नाहीत. Many are there who are hearers, अनेक माणसं आपलं ऐकायला तयार असतात, but not many are doers. पण अनेकांना ऐकल्यानंतर त्या बाबतीत काही करता येत नाही. My God is a hearer God and a doer पण God. माझा देव वेगळा आहे. माझा देव ऐकून पण घेतो आणि उत्तर सुद्धा देतो, त्याचा उपाय पण सांगतो. God said, देव बोलला, in 3 days time from now, 3 दिवसाच्या अवधीमध्ये, आतापासून पुढे 3 दिवसात he will be out of the bed हा हिजकिया राजा आपल्या बिछाण्यावरनं बाहेर असेल and he will be seen in the temple of God आणि worshiping. देवाच्या मंदिरामध्ये आराधना करताना तो सापडेल. त्याला जाऊन सांग. Praise देवाला God. धन्यवाद. And that's what happened. आणि बरोबर तसंच झालं. In 3 days time, Hezekiah was healed. 3 दिवसाच्या अवधीमध्ये हिजकिया राजा बरा झाला. God healed him. देवाने त्याला बरं केलं. My God is a healer. माझा देव आरोग्यदाता आहे. कोणी काही म्हणो, माझा देव बरं करतो.
Bible says बायबल म्हणते in Psalm 62 verse 2, स्तोत्र 62:2 God alone is my rock and my salvation. देव एकटाच माझा खडक आणि माझं तारण म्हणजे मोक्ष आहे. He alone is my fortress, देव एकटाच माझा गड माझा किल्ला आहे. and I will not be disturbed. मी नाही कधी विचलित होणार, मी कधी डिस्टर्ब होणारच नाही, Praise God. कारण देव माझ्या सोबत आहे. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 19 verse 23, नीतिसूत्र 19वा अध्याय त्यातलं 23वा वचन, the fear of the Lord leads to life, परमेश्वराचं भय जीवनाकडे नेतं and one who has it will have content. आणि ज्या माणसाकडे ते आहे तो मनुष्य तृप्त आणि समाधानी He राहतो. will not be disturbed by trouble. आणि तो मनुष्य त्रास आले तरी सुद्धा डिस्टर्ब होत नाही, विचलित होत नाही. God said, देव बोललाय, tell Hezekiah, देव म्हणाला यशायाला की हिजकिया राजाला जाऊन तू सांग 15 more years will be added to his life. अजून 15 वर्षाची भर त्याच्या आयुष्यात मी घालतोय, मी त्याला मरू नाही देणार. वा वा, हालेलुया, Praise God. देवाला धन्यवाद. A dying man is getting 15 years. मरणाऱ्या माणसाला 15 वर्षाची अजून भर मिळते आयुष्यात. That means in 15 years nobody could kill him also. याचा अर्थ पुढच्या 15 वर्षात कोणी हिजकिया राजाला मनात आलं तरी सुद्धा ठार मारू शकणार नाही, कारण सँक्शन देवाने दिलंय. Praise God. देवाला धन्यवाद. Extension of life comes from God. आयुष्याचं दीर्घायुष्य देव करतो. Extension of life comes from God. लक्षात घ्या मी काय म्हणते, आयुष्याचं दीर्घायुष्य देव करतो. Bible says बायबल म्हणतं in 2 Kings 20 verse 7, 2 राजे 20वा अध्याय 7वं वचन, Isaiah the prophet said, आणि यशाया संदेष्टा म्हणाला bring a lump of pressed dried figs तुम्ही ना वाळलेल्या अंजिराची एक चुरा आणा and apply it to the boil आणि तो वाळलेल्या अंजिराचा चुला मलमासारखा त्याच्या त्या गळव्याला त्याच्या त्या फोडाला लावा and bandage it. आणि त्याला मलमपट्टी करा. And it was done. आणि तसं करण्यात And आलं. gradually in 3 days time the boil vanished. आणि हळूहळू 3 दिवसाच्या अवधीमध्ये हिजकिया राजाचा तो फोड गेला. And on the 3rd day आणि तिसऱ्या दिवशी Hezekiah came walking in the temple, हिजकिया चालत चालत देवाच्या मंदिरामध्ये आला, praising God and worshiping God. देवाची स्तुती करत, देवाची आराधना करत. God is going to do something in your life tonight. आज रात्री देव तुझ्याही जीवनात काहीतरी करणार आहे. Next Saturday you will come jumping and rejoicing and praising and worshiping God. पुढच्या शनिवारी उड्या मारत देवाची आराधना करत, स्तुती करत आणि देवाची गाणी गात तू चर्च मध्ये येणार आहे. Yes. हो, Say, I will come म्हणा मी येणार, with the testimony म्हणा मी साक्ष घेऊन येणार, of all the good things my God has done. माझ्या देवाने केलेल्या चांगल्या गोष्टींची साक्ष घेऊन मी चर्च मध्ये येणार. Say, Pastor, I will come. म्हणा पास्टर मी येणार, I will come मी with the येणार, testimony. मी येणार, मी साक्ष घेऊन येणार. देव माझा जिवंत आहे. I will come with the मी येणार, मी testimony. साक्ष घेऊन येणार, Because my God is alive. कारण माझा देव जिवंत आहे. He will stand for me. तो माझ्यासाठी उभा राहणार He आहे. will answer me. तो मला उत्तर देणार He आहे. will bless me. तो मला आशीर्वाद देणार आहे. लाखोंचं जीवन बदलणारा माझंही बदलणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. All his restlessness was gone. आणि सगळी त्या राजामधली अशांती अस्वस्थता गेली And he had peace that surpasses all understanding. आणि त्या राजाला अशी शांती मिळाली की जी सगळी सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडची शांती आहे. Hezekiah ruled over the nation for 29 long आणि years. मग हिजकिया राजाने 29 वर्ष त्या देशावर राज्य केलं And he died at the age of 54. आणि 54 वर्षाचा होऊन मग हिजकिया राजा मरण पावला. Because 15 years was added to कारण him. 15 वर्षाची भर देवाने त्याच्या आयुष्यात घातली ना. Praise God. देवाला धन्यवाद. Today man lives in fear आज मनुष्य घाबरत घाबरत भीत भीत जगतो, because he focuses on the world, कारण मनुष्याचं लक्ष सगळं जगावर आहे. what it can give. मला आता या जगातनं काय मिळणार, What can the world give you? जग मला काय देणार, माझं कसं होणार. The world can only give you heartache. जग तुला काय देणार, जग तुला काय नाही देऊ शकत. जग तुझ्या हृदयाला फक्त वेदना आणि यातना देणार. It only promises but never delivers. हे जग तुला वचन देणार पण देणार काही नाही. Man has no strength in himself. माणसामध्ये स्वतः शक्तीच नाहीये. He has no strength to overcome anything on this earth. माणसामध्ये या जगात कुठल्याही गोष्टीवर मात करायची कुवतच नाही. बडाया मारतो नुसत्या उगीचच माणूस. And for this reason, याच कारणास्तव God sent his only begotten son, Jesus Christ, देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवला. the ultimate power for the world, या जगासाठी असलेलं अल्टिमेट म्हणजे सरते शेवटचं सामर्थ्य एकमेव येशू ख्रिस्त. the ultimate savior for the world, या जगाचा एकमेव तारणारा मुक्तिदाता मोक्षदाता येशू. the greatest superhero the world has ever seen, अख्ख्या जगाने पाहिला नसेल असा सुपर हिरो येशू. the mighty हालेलुया. God. महान देव. He came down on this earth. आणि येशू या जगात आले. Nobody has ever been like Jesus. बाकी येशूसारखं कोणी झालं नाही, होणं नाही. He came for one purpose, येशू एकाच कारणाने या जगात आले, to give you peace
and love and life in abundance. तुला शांती, प्रेम, जीवन आणि उदंड जीवन द्यायला आले. He took the sins of the whole world, येशूंनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. died on the cross of Calvary, काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. shed his precious blood for you. येशूंनी त्यांचं मौल्यवान रक्त तुझ्यासाठी सांडलंय. लक्षात घे मी काय And म्हणतो. on the third day, आणि मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी my Jesus rose माझे again. येशू परत जिवंत झालेले आहेत. He rose again येशू परत जिवंत by झाले. his own strength. स्वतःच्या शक्तीवर येशू परत जिवंत झाले. And today he's alive. आणि आजही येशू जिवंत आहेत. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 9 verse 6, यशाचा 9वा अध्याय 6वं वचन, this will happen हे घडणार आहे when the special child will be born. जेव्हा एक खास बाळ जन्माला येईल तेव्हा घडणार आहे. God will give us a son देव आपल्याला एक पुत्र संतान देणार आहे. who will be responsible for leading the people. आणि जे पुत्र संतान लोकांचं पुढारी पण करायला कारण असणार आहे. His name will be Wonderful Counselor. त्याचं नाव अद्भुत सल्लागार असेल. His name will be Powerful God. त्याचं नाव सामर्थ्यवान देव असेल. His name will be Father who lives forever and ever. आणि त्याचं नाव सनातन अनंत काळचा पिता असेल. His name shall be Prince of Peace. त्याचं नाव शांतीचा राजकुमार असेल. हालेलुया. That is Jesus Christ for you. ते येशू ख्रिस्त आहेत तुमच्यासाठी. Jesus Christ for you. हे येशू ख्रिस्त तुमच्यासाठी. ही येशूंची ओळख आहे. When Jesus came, येशू जेव्हा या जगात आले, he healed the sick. येशूंनी आजाऱ्यांना बरं केलं. He gave sight to the blind. येशूंनी अंध्यांना दृष्टी दिली. He made the lame to walk. येशूंनी लंगड्यांना चालायला लावलं. He walked on the water. येशू स्वतः पाण्यावर चालले. He stilled the storm. येशूंनी वादळ शांत केलं. He multiplied bread and fish. येशूंनी भाकर आणि मासे भौगोलिक केले. He wiped the tears of the widow by raising up her dead son. येशूंनी विधवाबाईचे अश्रू पुसले तिच्या मेलेल्या जवान मुलाला जिवंत करून. That is Jesus Christ. हे येशू आहेत. माझ्या येशूंची ओळख करून द्या म्हणताना हे येशू. Nobody can be compared to Jesus Christ. येशूंशी आपण कुणाची तुलना करू शकत नाही कारण येशूंसारखं कोणी झालं नाही आणि होणं नाही. That's why म्हणून. he is called the Prince of Peace. येशूंना शांतीचा राजकुमार म्हणतात. There is no greater person than a prince. राजकुमारापेक्षा मोठा कोणी नाही. And peace belongs to him. आणि शांती त्या राजकुमाराच्या मालकीची आहे. Do you know? माहित आहे? Peace is a very powerful force शांती एक अतिशय सामर्थ्यवान शक्ती आहे that the world can never give. जी जगातनं आपल्याला कधी मिळू नाही शकत. जग आपल्याला देऊ नाही शकत. It cannot even give you for ages. आणि अनादी काळापर्यंत सुद्धा जग ही शांती आपल्याला देऊ शकत नाही. No man, no saint, एक no माणूस rich man can ever give you his peace. एक माणूस नाही, एक श्रीमंत माणूस नाही, काही काही संत तुम्हाला त्यांच्यामध्ये असलेली शांती देऊ शकत नाही. Because peace is a tremendous thing. कारण शांती एक प्रचंड गोष्ट आहे. ती बाजारात विकत मिळत नाही. ती माणूस टू माणूस ट्रान्सफर होत नाही. Peace means शांती म्हणजे somebody who can solve all your problems. असा कोणीतरी की जो तुझ्या सगळ्या समस्या सोडवतो. Peace means शांती म्हणजे someone who can heal all your sickness. असा कोणीतरी की जो तुझे सगळे आजार बरे करतो. Peace means शांती म्हणजे somebody who can forgive all your sins. असा कोणीतरी जो तुझ्या सगळ्या पापांना क्षमा करतो. Peace means शांती म्हणजे somebody who can take you to heaven. असा कोणीतरी जो तुला हात धरून स्वर्गात नेतो. Peace means शांती म्हणजे somebody who can give you eternal life. असा कोणीतरी जो तुला अनंत काळचं जीवन देतो. Who can do that? Tell कोण me. असं करू शकतं मला सांगा. Nobody on this कोणी earth. नाही. या भूतलावर तर असं कोणी नाही. Only one. एकच. And that is Jesus आणि Christ. ते आहे येशू. Because Bible says कारण की बायबल म्हणतं in Isaiah 9 verse 7, यशाचा 9वा अध्याय 7वं वचन, his power will continue to grow. त्याचं सामर्थ्य वाढतच राहणार आहे. His power will continue to grow. त्याचं सामर्थ्य वाढतच राहणार आहे. कंटिन्यू टू ग्रो म्हणजे वाढतच राहणार आहे. And there will be peace without end. आणि अंत नसलेली शांती तिथे असणार आहे. Peace without end. अंत नसलेली शांती म्हणजे अनंत शांती तिथे असणार आहे. Say, Huh? people will give you one day peace. लोक तुम्हाला एका दिवसाची शांती देतील. Jesus will give you eternal peace. येशू तुम्हाला अनंत शांती देतील. Even after you die, he will take you to heaven and give you his आणि peace. अगदी तू मेल्यानंतर सुद्धा तुला स्वर्गात घेऊन जातील आणि त्याची शांती तुम्हाला देतील. Praise God. देवाला धन्यवाद. That is eternal peace. त्याला म्हणतात अनंत काळची शांती. To whom will he give this eternal peace? आणि ही अनंत काळची शांती देव कुणाला देणार? To them that give their heart to him tonight. जी माणसं आज रात्री आपलं हृदय येशूंना देणार त्यांना ती शांती तो देणार. To him who will open his heart to receive him tonight. जो माणूस आज येशूंना आपल्या हृदयात घ्यायला आपलं हृदय उघडणार त्याला ती शांती मिळणार. Will you accept him tonight? आज रात्री तू त्याला स्वीकारणार आहेस का? If you accept him tonight, आज रात्री जर तू त्याला स्वीकारलं, heavenly peace will come in your heart. स्वर्गीय शांती तुझ्या हृदयात येईल. No
heart attack, अजिबात हार्ट अटॅक येणार नाही, no blood pressure, अजिबात रक्तदाब वाढणार नाही, no fainting, अजिबात बेशुद्ध होणार no नाही, restless nights, अजिबात अशांत होणार नाही. but peace. शांती शांती शांती. Praise God. देवाला धन्यवाद, Praise God. देवालाच धन्यवाद. आणि कोणाला धन्यवाद? देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 27 verse 5, यशाचा 27वा अध्याय त्यातलं 5वं वचन, if anyone comes to me for safety जर कोणी संरक्षणासाठी माझ्याकडे आलं and wants to make peace with me, आणि जर त्या माणसाला माझ्याशी शांती करायची आहे, then let them come and make peace, says the तर Lord. त्या माणसांनी येऊन माझ्याशी शांती करावी. मी तयार आहे शांतीचा करार त्यांच्याशी करायला. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 32 verse 17, यशा 32 त्यातलं 17वं वचन, God's justice will bring peace and safety forever. देवाचा न्याय, अगदी न्याय आणि शांती अनंत काळापर्यंत आपल्याकडे घेऊन येईल. Praise God. देवाचा न्याय. One person testified, एका माणसाने साक्ष दिली, Pastor, I was crushed in life. म्हणाला, पास्टर, माझ्या आयुष्यात माझा चुरडा झाला होता. I was moving from one city to another. या नगरातून त्या नगरात, या शहरातून त्या शहरात असं माझं चाललं होतं. I was restless, मी अशांत a होतो wanderer, आणि भटकत होतो. a fugitive. असा भटक्या झालो होतो, भटक्या. I used to say, आणि मी म्हणायचो, what will happen in my life? माझ्या आयुष्यात काय होणार आहे काय माहित, I don't know. मला माहित नाही माझं काय होणार आहे. And he would stay in one relative's house. आणि एखाद्या कुठल्या तरी नातेवाईकाच्या घरात तो राहायचा. And then मग when they would be fed up of him, जेव्हा ते नातेवाईक त्याला कंटाळायचे, he would go and stay in another relative's house. आणि कोणा दुसऱ्या नातलगाकडे जाऊन तो राहायचा. He said, I was homeless. तो म्हणाला, माझ्याकडे राहायला घर सुद्धा नव्हतं, मी निराश्रित होतो. None helped me. कोणीच मला मदत केली नाही, Nobody gave me peace. कोणी मला शांती दिली नाही, No peaceful advice. आणि शांतीचा सल्लाही कोणी मला No दिला नाही, peaceful encouragement. शांतीचं प्रोत्साहन सुद्धा कोणी मला दिलं नाही. Then he said, आणि मग म्हणाला, but I stumbled in your meeting one day. परंतु पास्टर, एके दिवशी मी तुमच्या सभेला असंच पोहोचलो, माहित नाही, मी आलो तुमच्या सभेला. I saw the miraculous ways Jesus was helping people. आणि चमत्कारिक रीतीनं येशू कसं लोकांना मदत करतायत ते त्या दिवशी मी तिथे येऊन पाहिलं I पास्टर. gave my heart to Jesus आणि मग माझं हृदय मी येशूंना दिलं and I cried out to him, आणि मी जोरात रडून येशूंचा धावा केला Lord, आणि म्हणालो, प्रभू, I don't want to live on charity anymore. मला लोकांच्या दान धर्मांवरती आता जगायचं नाही. I don't want to live in people's homes anymore. मला आता नातलगांच्या घरात याच्या पुढे राहायचं नाही. You bless me, तू Lord. मला आशीर्वाद दे दे बाप्पा. And he said, आणि म्हणाला, that same moment, त्या क्षणाला heavenly peace gripped my heart. स्वर्गीय शांती माझ्या हृदयामध्ये आली. Great peace came in my heart. एक मोठी शांती मला मिळाली. शांती माणसाला मिळाली की त्याला कळतं बरं का की माझं हृदय शांत झालंय. Yes. हो, Immediately, लगेच कळतं your ज्याचं त्याला. face is brighter. कारण लगेच चेहराच बदलतो ना आपला Your चेहरा. face becomes radiant. लगेचच आपला चेहरा उज्ज्वल होतो, प्रकाशमान होतो. लगेच कळतं ज्याचं त्याला की मला शांती मिळाली. When you are 50, you suddenly become 30. आणि ज्या वेळेला आपण 50शीचे आहोत, तर अशी शांती मिळाल्यानंतर आपण अकस्मात 30 वर्षाचे होतो. हालेलुया. People start saying, आणि मग लोक म्हणायला लागतात, you are aging gracefully. तुम्ही अगदी कृपेनं वयानं वाढताय. हो, वयानं वाढताय, पण असं वाटतंय की कमी होत आहे. Praise God. असं लोक मग आपल्याला बघून म्हणायला लागतात. That's what peace does. शांती असं काम करते. It strengthens you. शांती आपल्याला ताकद देते, चेहऱ्याचं फेशियल शांती करते. You start singing. तुम्ही गाणी गायला लागता, You start rejoicing. तुम्ही देवात आनंद करता, प्रभूची गाणी गाता. And so this man said, तर हा माणूस म्हणाला, then I went home to one of my relatives. म्हणे मग मी घरी गेलो, माझ्याच नातलगाचं घर. And there he said, that night I knelt down for the first time. आणि तो म्हणतो, त्या रात्री तिथं घरी जाऊन मी पहिल्यांदा माझे गुडघे टेकले And I prayed, आणि प्रार्थना केली. म्हणतो, आयुष्यात पहिल्यांदा Lord Jesus, म्हणालो, प्रभू येशू, by your grace, तुझ्या कृपेनं this house will be my last house that I'm going to हे stay. असं माझं शेवटचं घर असणार आहे की ज्या लोकांच्या घरामध्ये येऊन मी राहते, असा माझा शेवटचा प्रकार असणार आहे. देवबापा, You make me to stand on my feet. तू मला माझ्या पायावरती उभा कर, You give me a job. तू मला नोकरी दे. And he said, आणि म्हणाला he thanked the Lord. की मी प्रभूचे आभार मानले प्रार्थनेनंतर. And then he said, I slept like a child. आणि म्हणाला, एखाद्या लहान बाळासारखा त्या रात्री मी झोपलो. I slept peacefully. अगदी शांतीनं लहान बाळासारखा त्या रात्री मी He said, झोपलो. I had such peace of mind. आणि म्हणाला, एवढी मानसिक शांती मिळाली की मी सांगू नाही शकत. I knew मला कळलं, deep in my heart माझ्या हृदयात मला कळलं that God is going to take care of everything की for me. देव सगळं काही सांभाळणार आहे माझ्यासाठी. देव सगळं काम करणार आहे. He cast all his cares upon Jesus. आणि
आणि मग त्याने आपल्या सगळ्या काळजा येशूंच्या पायाशी टाकल्या. In that week, आणि त्याच आठवड्यात God gave him a beautiful job. देवाने त्याला सुंदर नोकरी दिली And he said, आणि म्हणाला, I stayed in that relative's house for only 1 month. त्या नातलगाच्या घरात त्यापुढे फक्त 1 महिना मी राहिलो. After that, त्यानंतर I found a rented house मला एक भाड्याचं घर मिळालं and I stayed there. आणि त्या भाड्याच्या घरात मी राहायला लागलो. I kept coming for the Saturday blessing आणि meeting. मग शनिवारच्या आशीर्वाद सभेला पण नियमितपणे येत राहिलो. God blessed me further. देवाने अजून पुढे मला आशीर्वाद दिला. He got married त्याचा विवाह झाला. and today आज he has his own house. त्याला स्वतःचं घर सुद्धा देवाने दिलेलं आहे. And he says, आणि म्हणतो, Jesus stopped all my wanderings. येशूंनी माझी सगळी भटकंती बंद केली. जी भटकंती चालली होती ना, भटकणं, त्याला म्हणतात भटकंती, म्हणे ती येशूंनी माझी थांबवली. So are you also struggling in life? तसंच तुमचं सुद्धा आयुष्यात काहीतरी डोकं फोडणं चाललंय का? It shall be over. सगळं संपेल बेटा. The ordeal shall be over in the name of Jesus. या सगळ्या घडामोडी आज रात्री येशूंच्या नावात थांबणार आहे. Your breakthrough is on the way. आणि तुझी नवीन कोरी सुरुवात आता येणार आहे. Your miracle from God is coming right now. अरे देवाकडून तुझा चमत्कार आता लगेच येणार आहे. Jesus is making the road clear for you. येशू तुझ्यासाठी रस्ता क्लिअर करतायत. He is establishing your steps. येशू तुझ्या पावलांना स्थिर स्थावर करतायत. Praise God. देवाला To धन्यवाद. some of you, God has already spoken तुमच्यातल्या काहींशी देव ऑलरेडी बोललाय that He will bless you की देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. because that joy is already there. कारण तो आनंद तुमच्यामध्ये ऑलरेडी आलेला आहे. That peace is already there. ऐकता ऐकता ती शांती ऑलरेडी तुमच्या हृदयामध्ये आलेली आहे. Some of you are about to give up. आणि तुमच्यातली काही माणसं आज म्हणजे हारच मानणार होती. But right now, पण आता या वेळेला God's peace has descended in your heart. देवाची शांती तुझ्या हृदयामध्ये उतरलेली आहे. And you are saying, आणि तू बसल्या जागी म्हणत I आहे, will not give up नाही नाही नाही, मी हार नाही मानणार. for anything. कुठल्याही गोष्टीसाठी मी हार नाही मानणार. देव I will बोलला, rise. मी उठणार आहे. God will lift me up. देव मला उचलणार आहे. He will bless me देव मला आशीर्वाद देणार आहे. मी हार मानणार नाहीये. because I believe in कारण God. माझा देवावर विश्वास आहे. बसल्या जागी चमत्कार घडायला सुरुवात झाली सुद्धा. Praise God. देवाला धन्यवाद. If you believe, जर तू विश्वास ठेवला तर बर का. Jesus said, येशू म्हणाले, if you believe, जर तू विश्वास ठेवला you shall see the glory of तर God. देवाचा गौरव बघशील. देवाचा, माणसांचा नाही, देवाचा. If you are hearing me today, आज रात्री जर तुम्ही जिवंतांच्या भूमीत माझा ऐकताय you are meant to be successful. तर तुम्ही यशस्वी होण्यासाठीच पैदा झालाय, लक्षात घ्या. You are meant to be blessed. तुम्ही आशीर्वादित होण्यासाठी जन्माला आलाय, लक्षात घ्या. You are meant to be living in good health. आणि तुम्ही चांगल्या आरोग्यामध्ये जगायला जन्माला आलाय. जर आज तुम्ही माझं ऐकत असाल तर You will prosper in all your endeavors. तुमच्या सगळ्या प्रयत्नांमध्ये तुम्ही समृद्ध होणार आहात. What God wants to show you tonight is आज रात्री देवाला तुला जे दाखवायचंय ते हे आहे, that He can change your destiny. देव तुझ्या आयुष्याची दिशा बदलेल. Let your neighbor say what he wants. तुझ्या शेजाऱ्याला जे म्हणायचं ते म्हणू दे. Let your house people say what they want. तुझ्या घरच्या लोकांना पण जे म्हणायचं ते म्हणू दे. God is saying, देव म्हणतोय, I will change your destiny. मी तुझ्या आयुष्याची दिशा I बदलणार will आहे. stand for you. मी तुझ्यासाठी उभा राहणार आहे. Nobody stands for you. कोणी तुझ्यासाठी उभं नाही राहत ना. I will stand for you. मी आहे ना, मी तुझ्यासाठी उभा राहणार आहे. एनी प्रॉब्लेम विथ एनीबडी, देव You म्हणतो मी उभा राहणार are, आहे. you are meant to succeed in the name of Jesus. अरे येशूंच्या नावात यशस्वी व्हायलाच तू पैदा झालायस. Say, I will succeed in the name of म्हणा, Jesus. येशूंच्या नावात मी यशस्वी होणारच. Say, I will come up in life in म्हणा, the name of Jesus. आयुष्यात येशूंच्या नावात मी वर येणारच. I shall see good days मला चांगले दिवस दिसणारच. in the name of Jesus. येशूंच्या नावात I will be healed in the मी name बरा of होणार. Jesus. येशूंच्या नावात I will get a good job in the name of मला Jesus. चांगली नोकरी मिळणार. येशूंच्या नावात My husband will respect me in the name of माझा Jesus. नवरा माझा आदर करणार. येशूंच्या नावात My children will obey me in the name of माझी Jesus. मुलं बाळा माझ्या आज्ञेत राहणार आहेत. येशूंच्या नावात My neighbors will talk nicely to me from now on in the name of Jesus. माझे शेजारी माझ्याशी चांगलं बोलणार आहेत आजपासून पुढे. येशूंच्या नावात They will get away from me in the name सैताना of Jesus. माझ्यापासून लांब हो. येशूंच्या नावात. Because I've started believing in God. कारण मी येशूंवरती, देवावरती विश्वास ठेवायला सुरुवात केलेली Because आहे. I've started following Jesus. कारण मी येशूंच्या मागे चालायला लागली आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in James 1 verse 17, याकोबाचं पत्र पहिला अध्याय 17व वचन, every good gift, every perfect gift comes only from above. प्रत्येक उत्तम आणि चांगली देणगी वरून देवाकडनं येते. It comes from the Father of lights, सगळ्या प्रकाशाच्या पित्यापासून प्रत्येक चांगली देणगी येते. with whom there is no change, ज्या बापाकडे बदल नाही, there is no shadow of turning. ज्या देवबापाकडे माघार घेणं नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Maybe right now you're battling many things. कदाचित आत्ताला
तुम्ही अनेक गोष्टींना तोंड देत असाल, जीवनात काहीतरी युद्ध सुरू असेल, You are worried about your children, तुला तुझ्या मुलाबाळांची काळजी होत असेल, your future. तुझ्या भविष्याची काळजी असेल, Maybe you are battling wrong allegations in the court. आणि कदाचित कोर्टात तुझ्यावरती काहीतरी चुकीचा गुन्हा दाखल झाला असेल तर ते टेन्शन तुला असेल. It shall be dismissed in the name of Jesus. येशूंच्या नावात आज रात्री ते सगळं डिसमिसच होणार आहे. I'm praying for someone here tonight. आज रात्री मी प्रार्थना करतोय इथे आलेल्या कोणातरी माणसासाठी. Somebody who is about to give up. असा कोणीतरी माणूस जो इथे आला आणि हार मानायच्या बेतात आहे. I'm praying for somebody who is about to commit असा suicide. कोणीतरी की जो इथे आला आणि आत्महत्या करायच्या बेतात आहे, त्याच्यासाठी मी प्रार्थना करतोय. I'm praying for somebody who is crushed आणि tonight. जो मनुष्य अगदी चुरडलाय त्याच्यासाठी मी आज रात्री प्रार्थना करतोय. My God is about to reach to you. माझा देव तुझ्यापर्यंत पोचायला तयारच My आहे. God is ready to touch you. माझा देव तुला स्पर्श करायला तयारच आहे. My God is ready to make a brand new life of you. माझा देव तुझ्यातनं एक नवीन कोरं जीवन तयार करायला तयार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Hope in God. देवावर आशा ठेव. Have faith in God. राजा देवावर विश्वास ठेव. Bible says बायबल म्हणतं in Mark chapter 5, मागचा 5वा अध्याय, there was a woman who had continuous bleeding trouble. एक होती स्त्री, तिला सातत्याने रक्तस्राव व्हायचा. She had endured a great deal under care of various doctors. वेगवेगळ्या डॉक्टरांकडे गेली, अनेक सारे उपचार घेतले, Yet, तरी सुद्धा in spite of spending all she had on the treatment, इतका सारा पैसा त्या सगळ्या उपायांवरती खर्च करून सुद्धा she was not getting better, but she was becoming worse. बाईची तब्येत काही सुधारली नाही, ती बरी झाली नाही. रक्तस्राव दिवसेंदिवस वाढत गेला. She lost all her peace. तिची सगळी शांती गेली She was disturbed in life. आणि आयुष्यामध्ये ती डिस्टर्ब झाली, विचलित झाली. At that time, त्यावेळेला she had heard all about the wonderful miracles of Jesus. तिच्या कानावर येशूंनी केलेले सगळे चमत्कार आले, कारण की लोक तिला सांगत होती. So she said, तर ती म्हणाली, I will go and meet Jesus, अब येशू के पास जाने ही दो, मला येशूंकडे आता जाऊच द्या. and I will touch the garment of Jesus. आता मी येशूंकडे जाते आणि येशूंच्या जग्याला हात लावते And I believe आणि माझा विश्वास आहे I shall be healed. मी बरी होणार आहे. 12 years she suffered. 12 वर्ष त्या बाईला रोज रक्तस्राव व्हायचा. अंदाज करा, तुम्ही कल्पना करा, बायका समजू शकतात. So she sought Jesus every day. तर रोज ती येशूंना शोधत होती की मला येशूंना भेटायचं आहे. One day it happened. एके दिवशी असं घडलं की Jesus was walking on the road. येशूच रस्त्यावर चालत होते Huge crowd was around him. आणि मोठी लोकांची गर्दी येशूंच्या अवतीभोवती होती. She said, आणि ती म्हणाली, how can I take audience with Jesus? आता कसं जाऊन मी येशूंना सांगायचं मला काय होतंय. I मला will कसं only touch the hem of his garment. आता जाऊन मी फक्त येशूंच्या जग्याच्या काठाला स्पर्श करीन, बाकी बोलता तर येणार नाही. लोकांसमोर असं कसं बोलणार. If he is the Lord, I shall be healed. येशू असतील प्रभू तर मी होईन बरी. So she pushed herself in the crowd. तर गर्दीतनं रेटारेटी करत She touched the hem of the garment of Jesus. तिनं जाऊन येशूंच्या जग्याच्या काठाला स्पर्श केला Immediately a miracle happened. आणि लगेचच चमत्कार झाला. She was healed, ती बरी झाली. completely dried up. अगदी संपूर्ण तो रक्ताचा झरा सुकला. तिला कळतं स्त्रियांना. She knew something good has happened. आणि तिला कळलं की काहीतरी चांगलं माझ्यात झालंय बरं का, The flow had stopped. कारण तिचा रक्तस्राव थांबला. But Jesus realized मग येशूंना पण लक्षात आलं some measure of my power is gone out from me. की माझ्यातनं काहीतरी सामर्थ्य आत्ताला गेलेलं आहे. And so he looked here and तर there येशूंनी इकडे तिकडे पाहिलं and he said, आणि येशू म्हणाले, who touched me? कोणी रे मला स्पर्श केला. Somebody touched me. कोणीतरी मला स्पर्श केलाय His गर्दीत. disciples said, तर येशूंचे शिष्य म्हणाले, Lord, प्रभू you see the people pressing around you, गुरुदेव, लोक तुमच्या रेटारेटी करतायत, and तुम्ही still you बघताय, ask who touched तरी तुम्ही me. विचारताय की मला कोणी स्पर्श केला. तुम्ही गंमत करताय का. But Jesus kept on looking around. पण येशू इकडे तिकडे बघत राहिले की मला स्पर्श कोणी केला, Who had touched me? कोणी मला स्पर्श केला. Now this woman got आता scared ही बाई घाबरली and trembling she fell at the feet of आणि Jesus. थरथर कापत मग ती येशूंच्या पायी येऊन पडली. And she told him the whole truth. आणि येशूंना तिने सगळं खरं खरं सांगितलं की असं असं झालेलं आहे. She told the whole story. अख्खी कहाणी तिने येशूंना सांगितली. Then Jesus said, मग येशू बोलले, daughter, मुली, I'm not angry with you. मी तुझ्यावर चिडलेला नाहीये, मला राग नाही येते Good तुझा. you touched me. बरं झालं तू मला स्पर्श केला. You touched me in faith. तू मला विश्वासाने स्पर्श केला. Go home, daughter. आता मुली तू घरी जा. Your faith has healed you. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलंय. Go in peace शांतीने जा. कशी जा. शांतीने जा. and be healed of your disease. बरी हो, बरी हो, या रोगातनं बरी हो. Go in peace, he said. शांतीने जा म्हणाले. I mean, when you get the answers for your prayers,
you will definitely have peace. आपल्या प्रार्थनांची आपल्याला उत्तरं मिळाली की नक्कीच आपल्याला शांती मिळणारच आहे. Praise God. देवाला धन्यवाद. The world cannot give this kind of peace परत सांगतो बरं का, या जगात तुम्हाला अशी शांती मिळणार नाही, because it doesn't have any peace to कारण या give. जगामध्ये शांतीच नाहीये तुम्हाला द्यायला. The world fights for peace. जग भांडतंय आज शांतीसाठी. It negotiates for peace. आज जग शांतीविषयीनं चर्चा करत आहे. It maneuvers for peace. आज जग शांतीच्या शोधात आहे. But there is no ultimate peace in the world. पण जगामध्ये ही अल्टिमेट शांती नाहीच आहे ना. But Jesus will give you peace free of charge. पण येशू तुम्हाला ही शांती फुकट देतील, If फुकट. you only trust on Him. जर तुम्ही फक्त येशूंवरती विश्वास ठेवला तर. But if you reject Him, पण तुम्ही जर येशूंना नाकारलं you have rejected eternal peace. तर तुम्ही अनंत काळच्या शांतीला नाकारलंय असं म्हणावं लागेल. If you want that peace, तुम्हाला ती शांती जर हवी असेल, Jesus will give. येशू देतील. Jesus said, येशू बोलले, I have not come to give the peace which the world gives, हे जग जी शांती देतं ती शांती द्यायला मी आलो but नाही. my peace, माझी शांती मी तुम्हाला द्यायला आलोय. my peace. माझी शांती मी तुम्हाला द्यायला आलोय. Some of you are losing your mind. तुमच्यातल्या काही लोकांची मन बेशुद्ध झाल्यासारखी होत आहे. तुम्हाला You feel राग येतोय, afraid. तुम्हाला भीती वाटते, चिडचिड होतीये. Tell the Lord, प्रभूला सांगा ना Lord, I'm की afraid. प्रभू मला भीती वाटते I fear losing, आणि Lord. मला भीती वाटते की मी आता मरतो का काय. Guide me, Lord. मला मार्गदर्शन कर Help me to find my purpose in life आणि मला again. माझ्या आयुष्यातला संकल्प कुठेतरी सापडायला मदत कर. Help me, Lord. मला मदत कर दे बापा. काय आहे तू माझ्यासाठी काय ठेवलंय. Say, and He will help you. आणि देव तुम्हाला मदत करेल. Jesus says, don't worry. येशू म्हणतात काळजी करू नको, I am with you मी तुझ्या सोबत आहे. till the end of age. या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या सोबत आहे. In Matthew 6:25, Jesus said, मत्थ्याचा 6 अध्याय 25 वचन येशू म्हणाले, don't worry about the things you need to live. ज्या गोष्टींची जगताना तुम्हाला गरज पडते त्या गोष्टींची काळजी करू नका. What you will eat, what you will drink, or what you will wear. जगताना कुठल्या गोष्टींची गरज पडते, काय खायचं, काय प्यायचं, कुठे राहायचं, काय घालायचं, ह्या गोष्टींची गरज पडते. पण येशू म्हणाले याची काळजी करू नका. Life is more important than food, अन्नापेक्षा जीवन जास्त महत्वाचं and the आहे. body is more important than what you put on it. आणि या शरीराला तुम्ही जी काही कापडं घालताय किंवा जे काही ड्रेस घालताय त्याच्यापेक्षा हे शरीर जास्त महत्वाचं आहे. Jesus said, येशू बोलले, why do you worry about your clothes also? कशाला कपड्यांची काळजी करताय. Look at the wild flowers in the field. तुम्ही बघा ना शेतातली फुलं, See how they grow. बघा ना ती फुलं कशी वाढतात. They don't work. ती फुलं काम करत नाहीत. They don't make clothes ती for फुलं themselves. ती फुलं स्वतःसाठी कपडे बनवत नाहीत. Look at the birds of the air. आकाशातले पक्षी पहा, They don't plant. ते पक्षी पेरत नाहीत, They don't harvest. ते पक्षी कापत नाहीत, They don't even save food in barns. ते पक्षी कोठारात अन्नधान्याचा साठाही करत नाहीत. But your heavenly Father feeds them. पण स्वर्गीय बाप त्यांना खायला घालतो. त्या पक्ष्यांना, त्या फुलांना नेसवणारा देव आहे. Don't you know? माहित नाही? You are worth much more than they are. मग माहित नाही का रे तुझी किंमत त्या पक्ष्यांपेक्षा नक्कीच जास्त आहे. You cannot add any time to your life by worrying about it. आयुष्याची काळजी करून किंवा या गोष्टींची काळजी करून आयुष्यात एका सेकंदाची भरही तुला घालता येणार नाही. This is Jesus' statement I am reading to you. येशूंची विधानं वाचतोय बरं का मी बायबल मधली की काळजी करून तुला तुझ्या आयुष्यामध्ये एकाही सेकंदाची भर घालता येणार नाहीये. And then he further says, आणि पुढे येशू म्हणतात, why do you worry about clothes? कशाला कपड्यांची काळजी करतो. Look at the wild flowers in the field. गवतातल्या फुलांकडे पहा, See how they grow. बघा ती कशी वाढतात. They don't work or make clothes for ती themselves. फुलं काम करत नाहीत, स्वतःसाठी कपडे शिवत नाहीत. But I tell you पण मी सांगतो, that even the great Solomon, महान शल्मोन राजा सुद्धा, the richest man of the earth, महान शल्मोन राजा या भूतलावरचा सगळ्यात श्रीमंत राजा, he himself also was never dressed as beautifully as one of these little flowers. त्या राजाने सुद्धा या फुलांचे जसे रंग आहेत तसा रंगीत झगा कधी घातलेला नाहीये इतका सुंदर. If God makes what grows in the field so beautiful, आणि गवतात वाढलेल्या असल्या या फुलांना जर देव एवढं सुंदर करतो, what do you think he will do for you? काय म्हणणं आहे तुझं. तुला काय वाटतं देव तुझ्यासाठी काय करेल. It's just grass. ते फक्त गवत आहे. काँग्रेस गवत ऐकलं तर असेल तसं ते फक्त गवत आहे. त्या गवतासाठी, त्या फुलांसाठी देव इतकं छान आणि रंगीत करतो. काय म्हणणं आहे तुझं देव तुझ्यासाठी काय करेल. One day it's alive, एक दिवस ती फुलं आहेत, and the next day somebody throws it in the fire. दुसऱ्या दिवशी ती फुलं कोणीतरी आगीत टाकताय. But God cares enough to make those things beautiful. तरी त्या एका दिवसासाठी सुद्धा देव त्या फुलांना सुंदर दिसायला लावतो. Surely he will do much more for you. नक्कीच तो देव तुझ्यासाठी खूप काही करणार, कारण त्याच्यापेक्षा जास्त किंमत तुला आहे. है ना, फुलांपेक्षा जास्त किंमत तुला आहे.
पक्ष्यांपेक्षा जास्त किंमत तुला आहे. You break a rose flower. तुम्ही एखादा गुलाब तोडता, Immediately you have to keep it in water. लगेच तो गुलाब आपल्याला पाण्यात ठेवायला लागतो. Next day दुसऱ्या दिवशी it withers. तो गुलाब जो आहे तो वाळून जातो. Yet तरी see the color it त्या has. गुलाबाचे रंग बघा ना. For one day God colors it. एका दिवसासाठी का होईना, पण देव त्यांना इतके छान रंग देतो ना. Will he not color your life? आता मला सांग, देव तुझ्या जीवनात रंग भरणार नाही का रे? You are made in the image and Huh? likeness of तू God. दिसायला देवासारखा आणि देवाच्या आवडीत बनला. देव बोरिंग नाहीये, देव रंगीत आहे. He will color your life tonight. देव तुझ्या आयुष्याला आज रंगीत करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Now is your time. आताची वेळ तुमची आहे. God is going to give such tremendous peace देव अशी शांती तुम्हा लोकांना देणार आहे ना, that you will never ever live in anxiety. की कधी कधी यापुढे परत तुम्हाला दडपण येणार नाही. Yes. नाही. देव महान आहे. I know people are restless tonight. मला माहिती आहे आज रात्री आलेली सगळी लोक अशांत आहेत. You are troubled. तुम्हाला त्रास होतोय, Anxiety has gripped your heart. कारण चिंता आणि दडपण तुमच्या हृदयामध्ये आहे. Even the youth तरुण मुला मुलींना सुद्धा are troubled. त्रास होतोय आज. शांती नाही There is कुणामध्ये, no peace even among the कुणामध्ये youth. शांती नाही आज. Every day you are fighting battles. आणि रोज तुम्ही युद्ध लढताय आयुष्यात. You don't know what will happen next. कळतच नाहीये तुम्हाला की पुढे काय होणार आहे, पुढच्या सेकंदाला काय होणार आहे. But if you hand over your life in the hands of Jesus, पण तुम्ही तुमचं जीवन जर येशूंच्या हातात दिलं, He will make everything beautiful. येशू तुमच्या जीवनात सर्व काही सुंदर करतील. He will strengthen you to face your daily battles. आणि येशू ख्रिस्त तुम्हाला तुमच्या रोजच्या सगळ्या युद्धांना तोंड द्यायला सज्ज करतील. By His strength, you can fight every battle. तुमच्या येशूंच्या शक्तीनं तुम्ही आलेल्या प्रत्येक युद्धाला रोज तोंड द्याल. Yes. हो द्याल, You will. द्याल, जरूर द्याल. Are you ready now तयार आहात का आता? to invite Jesus in your heart? येशूंना आपल्या हृदयामध्ये आमंत्रित करायला तयार आहात? To call upon God. देवाचा धावा करायला तयार आहात? God is never outdated. देव कधी आउटडेटेड, बोरिंग, जुना, पुरातन, म्हातारा वगैरे नाहीये. No. नाही 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 नाही. तुझी कल्पना देवाची चुकलेली आहे. You need God even in the modern age. तुला या आधुनिक काळात सुद्धा देवाची गरज आहे. What all your education cannot do, God can do. कारण तुझं शिक्षण डिग्र्या जे करू नाही शकत ते माझा देव करतो, म्हणून शेवटी देवा लागतोच. Because God is all wisdom. कारण की देव सर्वज्ञानी, अंतर्यामी, God is running the earth even today. संपूर्ण पृथ्वी चालवणारा चालक मालक आज देव. Even today. आजही पृथ्वी चालवणारा देव आहे. Even today, God allows the sun to shine. आजही देव रोज पहाटे सूर्याला उगवतो. In this modern age, या आधुनिक काळात सुद्धा सूर्य उगवायला देवच लागतो. man is not making the sun to rise and the sun to set today. मनुष्य कुठे सूर्याला उगवतोय का सूर्याला मावळतोय ते घडायला देव लागतो. Even today, आज सुद्धा देव God is लागतोय. doing it. देवच करतोय. चालक पृथ्वीचा देव आहे. He will run your life. देव तुझंही जीवन चालवेल. Are you ready? तयार आहेस का? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर कराल One hand place on the afflicted part of your being आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे जो काही आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल and cry out to God. आणि डोळे बंद करून रडून देवाचा धावा कराल. Let Him touch you tonight. करू दे ना देवाला आज रात्री तुला स्पर्श. Let Him take over your life. घेऊ दे ना देवाला तुझ्या जीवनाचा ताबा. असा टाईट उभा नको राहू. Let Him have charge over your life. देवाला तुझ्या जीवनाचा ताबा आज घेऊ दे ना. Are you ready? तयार आहात? Yes. तयार आहात Then का? come on, pray with me. तयार असाल तर माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. Father, देव बाप्पा, I need you, Lord. मला तुझी गरज आहे. I need you, Lord. मला तुझी गरज आहे. I need you, Lord. मला तुझी गरज आहे I'm प्रभू. in a tremendous state. माझी परिस्थिती फार बिकट आहे. I have collapsed, Lord. मी ढासळलोय. I have no peace. मला शांती नाही. I have no joy. Oh, bring that माझ्यात lady. आनंद नाही. I have lost my peace, माझी Lord. शांती गेलेली आहे. I am restless, Lord. मी अशांत आहे. I am anxious, Lord. मला चिंता होत आहे. I don't know what will happen. मला माहित नाही माझं काय होणार I आहे. cannot sleep. मला रात्री झोप येत नाही. My mind is racing every time. माझं मन सारखं इकडे तिकडे धावतंय. Restless mind. अशांत मन आहे माझं. Jesus, येशू,
I open my heart to you. माझं हृदय मी तुझ्यासाठी उघडत आहे. Come into my heart. माझ्या हृदयात ये. Forgive my sins. माझ्या पापांची मला क्षमा कर. Touch my life. माझ्या जीवनाला स्पर्श कर Save me, Lord. आणि मला वाचव प्रभू. Save me, Lord. मला वाचव प्रभू. Come on, become serious with God. चला देवाला गांभीर्याने घ्या. आता टाइमपास नाही हा. Become serious with God. देवाला गांभीर्याने घ्या. Say, Jesus, म्हणा येशू come into my heart. माझ्या हृदयात ये. I call you to come in my heart मी तुझा धावा करत आहे, आमंत्रित करत आहे माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. Change my life. माझं जीवन बदल. If you don't come, जर तू आला नाही my life will be तर gone. माझं जीवन बर्बाद होईल. Come, my Lord. माझ्या प्रभू ये. Jesus is coming. येशू येतात. He is coming right येशू now. येतात आता या He वेळेला. is touching your heart. येशू तुझ्या हृदयाला स्पर्श He is करतात. entering your heart. येशू तुझ्या हृदयामध्ये प्रवेश Open your करतात. heart's door now. आता तुझ्या हृदयाचं दार उघड. Open your heart's door now. आता तुझ्या हृदयाचं दार उघड And he will enter in. आणि येशू आत येतील And he will give you his आणि peace. येशू तुला त्याची शांती देतील. Not tomorrow, now. उद्या नाही, See, आता it is happening. घडत आहे बघा. It is happening. घडत आहे बघा. All the restlessness is going out. सगळी अशांती निघून जात आहे. See, this is the restlessness that is coming out. हीच ती अशांती आणि अस्वस्थता लोकांच्या जीवनातनं बाहेर पडत आहे. This is that fear that is coming out. हीच ती भीती लोकांच्या जीवनातनं बाहेर पडत आहे. Yes, हो, this is पडत that आहे. fear that is coming हीच out. ती भीती आहे जी लोकांच्या जीवनातनं बाहेर पडते. This is that disturbance in the mind that is coming out. हेच ते मानसिक विचलित होणं, डिस्टर्बन्स लोकांच्या जीवनातनं बाहेर पडत आहे. This is that pain that is coming याच out. त्या वेदना आहेत ज्या बाहेर पडतायत. It is coming out of you. याच यातना तुझ्यातनं बाहेर And पडतायत. Jesus is replacing it with his आणि peace. येशू त्याच्या शांतीनं तुला भरत आहे. Heavenly peace. स्वर्गीय शांतीची जागा घेत Heavenly आहे. peace. स्वर्गीय शांती त्या गोष्टींची जागा घेत Lord आहे. Jesus, प्रभू येशू come and touch ये them. आणि या लोकांना स्पर्श कर. Touch them right ये आणि या now. लोकांना आता स्पर्श कर. Every headache, डोकेदुखी I command you in मी the name आज्ञा of करतो Jesus. येशूंच्या नावात. Leave them in सोड या Jesus' लोकांना name. येशूंच्या नावामध्ये. Leave them in Jesus' सोड या name. लोकांना येशूंच्या नावामध्ये. Every body pain, अंगवेदना I command you in the name of मी आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात. Leave. सोड. Leave in Jesus' name. सोड या लोकांना येशूंच्या Leave in नावात. Jesus' name. सोड या लोकांना येशूंच्या It is नावात. happening all over. घडत आहे सगळीकडे सर्वत्र. The Prince of Peace is touching you. शांतीचा राजकुमार तुला स्पर्श करत आहे. The Prince of Peace, Jesus, is touching you. शांतीचे राजकुमार येशू तुला स्पर्श करतात. He is transforming your life. येशू तुझं जीवन बदलतात. He is transforming your life. येशू तुझ्या जीवनाचं रूपांतर He करतात. is making a new creation. येशू तुला नवीन निर्मिती करतात. Receive his touch in येशूचा Jesus' स्पर्श name. स्वीकार येशूंच्या नावात. Every lump in the body, अंगावर आलेल्या सर्व गाठी vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Let that lump vanish in ती Jesus' name. गाठ येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Arthritis, संधिवात people struggling with ज्या arthritis, लोकांना संधिवात झालाय let it go in Jesus' तो name. येशूंच्या नावात जाऊ दे. Let it go in Jesus' तो name. येशूंच्या नावात जाऊ दे. You are receiving the touch now. तुम्हाला आता प्रभूचा स्पर्श होत आहे. Something is coming upon you, काहीतरी तुझ्यावर उतरत आहे and every evil power is coming out of आणि you. सगळी सैतानी शक्ती तुझ्यातनं बाहेर In पडत the आहे. name of Jesus. येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात. Call, call, call. सगळ्यांनी धावा करा करा आणि करा. Call the name of Jesus. येशूंच्या नावाचा धावा करा. Let him deliver you tonight. येशूंना आज रात्री तुम्हाला सुटका देऊ द्या. Ulcer. अल्सर People who are struggling with ज्या ulcer. लोकांना अल्सर झालंय Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य In the दे. name of Jesus. येशूंच्या नावात. Tumor. ट्यूमरच्या People गाठी suffering with ज्या tumor. लोकांना ट्यूमर झालंय Be healed in Jesus' येशूंच्या name. नावात फरेवा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात फरेवा. Stomach pain. पोटातल्या वेदना Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ देत. Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात नाही शाहू देत. Blind eyes. आंधळे डोळे Lord, touch them प्रभू त्यांना स्पर्श and कर heal them in आणि त्यांना Jesus' name. आरोग्य दे येशूंच्या नावात. Deaf ears open in बहिरे Jesus' कान उघडू name. देत येशूंच्या नावात. Dumb speak in Jesus' name. मुक्यांनी बोला येशूंच्या नावात. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही rise up in the name of उठा Jesus येशूंच्या नावात and start walking in Jesus' आणि name. चालायला लागा येशूंच्या In नावात. the name of Jesus. येशूंच्या नावात. Piles problem. मूळ व्याधाचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Be healed in the name of येशूंच्या Jesus. नावात मूळ व्याध बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thyroid problem. थायरॉइडचा आजार Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे in Jesus' name. येशूंच्या नावात. Cancer. कॅन्सर Lord, प्रभू I pray that you touch मी them. प्रार्थना करतो या लोकांना स्पर्श कर. Let the cancerous germs die in Jesus' name. कॅन्सरचे जंतू येशूंच्या नावात जाऊ दे. Tuberculosis. क्षयरोग Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Asthma. दम्याचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Those women who need children, ज्या बायकांना संतानाची गरज आहे bless them, Lord. त्यांना संतानाचा आशीर्वाद Bless दे. them with the त्यांना child in Jesus' संतानाचा name. आशीर्वाद दे येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू.
Every withered hand be healed in Jesus' name. वाळलेला प्रत्येक हात येशूंच्या नावात In the बळावते. name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू, Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Now you devil आता सैताना who is attacking the people, जो लोकांवर हल्ला करतो, I command you तुला मी आज्ञा करतो, in the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Go. सोड. Devil go. सैताना जा, Devil go. सैताना जा, In Jesus' name. येशूंच्या नावात Devil जा. go in Jesus' name. सैताना येशूंच्या नावात जा. See, the devil is leaving you. सैतान चाललाय बघा, The devil is leaving सैतान you. तुला सोडून जातोय बघ. In the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावामध्ये Leave. सोड. Devil, you are defeated. सैताना तू हरलायस. Every divination, तंत्र मंत्र, every evil powers चेटू करणी that have been done on your life, जी तुमच्या आयुष्यावर कोणी केली आहे, I break it in the name of ते Jesus. सगळं येशूंच्या नावात मी तोडतो. Say, devil, leave me in म्हणा Jesus' name. सैताना सोड मला येशूंच्या Say, नावात. devil, leave me in Jesus' म्हणा name. म्हणा सैताना मला येशूंच्या नावात सोड. Say, fear, leave me in Jesus' म्हणा name. भीती मला येशूंच्या नावात सोडून जाऊ Say, दे. every demonic influence, leave me in Jesus' name. सैतानी शक्ती येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Every curses, leave me in सगळे Jesus' name. शाप मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Every poverty, leave me in सगळं Jesus' name. दारिद्र्य मला येशूंच्या नावात सोडून जाऊ Say, दे. every fear, leave me in Jesus' सगळी name. भीती मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Every confusion, leave me in सगळा Jesus' गोंधळ name. मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Every depression, leave in सगळं Jesus' name. नैराश्य मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Those who are depressed, जे लोक नैराश्यात आहेत, Jesus is coming in your life. येशू तुझ्या जीवनात येत आहेत. Your depression is leaving in तुझं Jesus' name. नैराश्य जात आहे येशूंच्या नावात. No more depression. यापुढे नैराश्य नाही, No more disappointments. आता नाराजी नाही. Be free in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळा हो. Lord, प्रभू whatever they need, give it to या them. लोकांना जे काही गरजेचं आहे त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Those who need 2-wheelers, 4-wheelers, bless them, ज्यांना Lord. 2-3-4 चाकी गाड्यांचा आशीर्वाद हवाय त्यांना तो आशीर्वाद Those who दे. need a house, give them a ज्यांना house. राहायला घरं हवी आहेत त्यांना घरांचा आशीर्वाद दे. People who need a breakthrough, give them a breakthrough. ज्यांना आयुष्यात नवीन करी सुरुवात हवी त्यांना नवीन करी सुरुवात दे. Those who are in debts, remove them from their debts. जे लोक कर्ज बाजारी आहेत त्यांचं कर्ज काढून टाक. Those who want to buy a house, give them a house. ज्या लोकांना घरं विकत घ्यायची आहेत त्यांना घरं दे. Those who want to sell their property, give them good ज्या customers. लोकांना मालमत्ता जमिनी विकायच्या आहेत त्यांना चांगली गिराईक दे. Bless them all. आलेल्या सगळ्यांना आशीर्वादित कर. Those who want to fly abroad, ज्या help लोकांना them, Lord. फॉरेनला जायचं आहे त्यांना त्यासाठी मदत कर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those who need promotion, give them promotion. ज्या लोकांना बढती हवी आहे त्यांना बढती दे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. I believe you have heard my माझा prayer. विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकली, In Jesus' name I कारण pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागितली. Amen and amen देवाला and amen. धन्यवाद. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Now don't worry. आता काळजी करू नका. God has taken over your life. देवाने तुमच्या जीवनाचा ताबा घेतलाय. You have cast your burden upon the Lord. तुम्ही सुद्धा आपली ओझी प्रभूच्या पायी टाकली आहे. He will take care. प्रभू सांभाळणार. Whatever now has to be done will be done by God. आता जे काही व्हायला हवंय ते देव करणार आहे. You just stand still and see the salvation of God. तुम्ही फक्त शांत उभे राहा आणि देव देतोय ते तारण पहा. Rejoice. आनंद करा. No more crying. आता रडायचं नाही. No more sorrowing. आता दुःख करायचं नाही. Trust in God. आता प्रभूवर विश्वास ठेवायचा Wait for the miracle to happen. आणि देवाचरणी चमत्कार घडायची वाट पाहिजे. And then मग very soon come with a testimony. फार लवकर साक्ष घेऊन इथे परत यायचं. Praise God. देवाला धन्यवाद. We will hear a few testimonies. काही लोकांच्या जीवनात घडलेल्या तशाच साक्षी आपण ऐकूया. Praise God. प्रेज पास्टर या सिस्टर आहेत की ते सांगतात त्यांच्या साक्षीमध्ये की त्यांचे जे पैसे अडकले होते युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या जॉबचे गेले 2 वर्षाचा जो पगार होता त्यांना मिळाला नव्हता, पण ते सांगतात की तुमच्याकडे आले, त्यांनी मार्चमध्ये प्रार्थना करून घेतली आणि परमेश्वरच्या कृपेने परमेश्वरनी प्रार्थना ऐकली. काही अमाऊंट होती त्यांची जी पगारामधली मे मध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये आली आणि परमेश्वरने चमत्कार केला. आता या वेळेला परमेश्वरने पूर्ण जी त्यांची राहिलेला जो पूर्ण पगार होता तो परमेश्वरने त्यांना त्यांच्या युनिव्हर्सिटीकडून रिलीज झालेला आहे. Yesterday Yesterday I have received a DD of 15,50,000. Oh, see that. And that is a 5,22,000 which I have received on 15th of May, which was very much unexpected, basically. See हालेलुया. this. अनपेक्षित रीतीनं प्रभूने त्यांचा पैसा त्यांना मिळवून दिलेला आहे. See this. This is बघा, She was struggling हे to बघा. get this amount. नेहमी त्या माझ्याकडे यायच्या, प्रार्थना करून घ्यायच्या की माझी रक्कम अडकून पडलीये, मला मिळाली पाहिजे. 50,000. बघा इथे दिलेलं 15 आहे. lakhs 50,000. 15,50,000 God helped her. देवाने त्यांना सहाय्य केलं. 21 lakhs I have received. You टोटल have received 21. 21 5 lakhs. plus 15. See this. हालेलुया. आमेन. Which was not possible. You prayed and all these miracles Yes. happened. Yeah. Take this. Take it.
भाई, सांगतात अच्छे की जी माहिती. युनिव्हर्सिटी जी होती ती बंद झाली, हायकोर्ट कडून ऑर्डर आली होती की पूर्ण इन्स्टिट्यूट आहे ते बंद करावं लागेल, आणि ते बंद केल्यामुळे गोष्टी अडचणीत झाल्या होत्या. पण Okay. परमेश्वराने चमत्कार केला आणि सर्व त्यांचा जो राहिलेला एक आणि एक पैसा होता तो परमेश्वराने त्यांना दिलेला आहे. Hallelujah. हालेलुया. We are so Isn't happy God for you. good? Amen. God is good. Thank you, Father. Thank you for Amen. blessing them, God oh Father. bless. You have seen their heart, Yes. their faithfulness, Yes, and their yes. prayers. Yes, Father. And you answered them, oh Yes, Father. Jesus. Now, Lord, they are really happy and they are Yes. trusting in you, Thank oh you, Lord. Father. Thank you. Thank you, Master. धन्यवाद. Thank you, Lord. Amen. God bless you. God bless you. Amen. There now, filed. That is of 54 lakhs. 54 lakhs. That fellow, he has terminated me Huh. because I filed this case. Okay. I Amen. claim it, Lord, Yes, for Lord. her, this 55 lakhs Yes, also. Lord. Yes, Lord. I claim it, oh Father, Yes. for them. In the name of Jesus. Amen. Okay? Go in peace. Amen. Yes, see this lady. आता बहिणीला किती त्रास आहे बघा. Where is the shoes? एक See, the बूट devil is तिच्या- attacking her. सैतान कसा हल्ला करतो लोकांवरती But there बघा is ना. power in the name of जीसस. पण येशूंच्या नावात सामर्थ्य आहे. all evil powers. In the name of Jesus, go. See that? बघा, In the name of Jesus, go. येशूंच्या नावामध्ये जा म्हटलं की जा. That is the power. हे सामर्थ्य आहे. Nothing is fake here. इथे काही नकली खोट ढोंग वगैरे नाहीये. You also can try it. तुम्ही प्रयत्न करा हवं तर. There is power in the name of Jesus. येशूंच्या नावात सामर्थ्य आहे. प्रयत्न करून बघा. Now see, she'll come up. Bring her, bring आता her, ती bring येईल, her. हा? Come, आणा. come, come, beta. ये बेटा ये. काय झालं होतं तुला? Huh? What happened? Tell me. का रडती? Be careful, man. Be careful. What happened? काय झालं होतं बेटा तुला? खूप दिवस झाले डॉक्टरांकडे जाते. त्यांनी सांगितलं एन्झायटी आहे, मायग्रेन Anxiety आहे, आहे. डिप्रेशन आहे, पण 4 वर्ष झाले काहीच बरं नाही होते. आता काय झालं? आता बरं वाटतं? आता बरं वाटतंय. सकाळी मी मरायचा विचार करत होते, मरायचा विचार करत होती. पण आज मी जॉबला न जाता इकडे आले. म्हणलं आज शेवटचं बघू तेव्हा बरं कर. See, आज she कामाला said, न I will जाता इथे. try this last, ती whether it म्हणाली works here. आज मी कामाला न जाता इथे चर्चला जाते, एक शेवटचा प्रयत्न करून बघते. आता एवढा त्रास की मला मरून जा असं वाटत होतं. घरचे म्हणले काही नाही होणार आहे तुझं मनाचं. माझं पण ऍक्च्युअली मला खूप त्रास होत होता. Who will understand? Even the parents cannot understand. आई वडिलांना सुद्धा हा त्रास कळत नाही आणि कळणारही नाही. They say, no, nothing is wrong with you. काय म्हणतील आई वडील की नाही नाही तुला कुठं काय झालंय, तू तर धडधाकट आहे. But see, पण बघा ना, what if she had not come here? You would have found a dead body. आजही इथे आली नसती तर Are मेलेली you सापडली understanding? असती. किती हे गंभीर आहे. आत्महत्या करून मेलेली सापडली असती कुठेतरी. This week she would have been no more. या आठवड्यामध्ये ती नसती, Then वारली the असती. parents would have realized, oh, it was really serious. मग आई वडिलांना कळलं असतं की अरे आपल्या पोरीला किती त्रास होता, आपण समजून नाही घेतला. But now, पण आता अरे मला सारखं स्वप्न पडायचे. तुम्ही दोघं स्वप्नात यायचे आणि माझ्यातनं खूप काहीतरी वाईट वाईट शक्ती निघत होत्या. see this. मी हे 4 ते 5 वेळ मला असं स्वप्न पडलेलं, पण मला इथपर्यंत येता येत नव्हतं. मी खूप प्रयत्न केला आणि आज शेवटचं म्हणलं देवा बरं कर, नाही तर मारून टाक. आता पण खुदकुशी देवाने करायचं मला तुला? बरं केलं. हा? आता आत्महत्या करायचं, करायची? आत्महत्या नाही करायचं? मला खूप बरं वाटतं. माझं एवढं डोकं जड होत होतं की आता खूप हलकं वाटतं. देवाला See धन्यवाद. that? बघा, New life. नवीन जीवन. What we cannot do, Jesus can do. जे आपण करू शकत नाही ते येशू करू शकतात. We lack in our faith. आपला विश्वास कमी पडतो बेटा. आपल्यामध्ये तर विश्वासच नसतो कधी We कधी. want to trust ourselves. का आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवून सगळं जगायचं, There कमवायचं, are सगळं many करायचं things ना. we cannot do. पण लक्षात घे राजा, बऱ्याच गोष्टी आपल्याला करायला नाही जमणार आहेत. आता काय काळजी करू नको. प्रभू सगळं व्यवस्थित करणार तुझ्या जीवनात. Touch your life. Yes. Let your peace Amen. grip our heart. Amen. In Jesus' name. Go in peace.
प्रेज द लॉर्ड पास्टर। पास्टर, हमारे बीच में सिस्टर कहते हैं कि पिछले साल अगस्त में उनके पेट के कोने में बहुत जोर से दर्द हुआ। जब वो डॉक्टर के पास गए तो डॉक्टर ने उनको पेट में गांठ बताया और डॉक्टर ने कहा कि शायद आपको इस चीज का ऑपरेशन भी कराना पड़ेगा। पर वो कहते कि वो लगातार हमारे चर्च में आ रहे थे और दिसंबर के महीने में उनका जो वो दर्द था वो कम हो गया। वो कहते गांठ भी चला गया, दर्द उस वक्त कम हो गया, लेकिन कुछ महीनों बाद वापस से वो दर्द उनके पेट में चालू हुआ। वो कहते वो पिछले महीने आपसे मिले और आपसे उन्होंने प्रार्थना कराई। वो कहते हैं आपसे प्रार्थना कराने के अगले दिन से उन्हें फर्क पड़ा। वो कहते हैं वो दर्द पूरी तरीके से बंद हो गया, जिसके लिए वो सारा गौरव प्रभु यीशु को आपका देते चेहरा हैं। दिखा रहा है। हालेलुया। सब भगवान महिमा गौरव प्रभु को। बहुत एक साल मेरे एक साइड में बहुत दर्द था, मैं हमेशा प्रेयर करती थी। सिटी स्कैन में गांठ बताया, बोले तुरंत ऑपरेशन करो। मैं हमेशा अपने चर्च में आती हूँ, मेरा विश्वास था यीशु पर। पिछले महीने में आपसे मिलकर चली गई, तब से सब मेरा प्रॉब्लम चला गया। आरोग्य मिला, जॉब में मिला, मेरा सब प्रार्थना का प्रभु ने उत्तर दिया। हालेलुया। थँक यू फॉर ब्लेसिंग आवर फादर. हालेलुया. Yes. पास्टर, अद्भुत साक्ष आहे. 15 दिवसापूर्वी पास्टर हे लेकरू शाळेमध्ये गेलं होतं. शाळेमध्ये चक्कर आली, उलटी केली, पूर्ण चेहऱ्यावरती सूज होती. डॉक्टरांकडे घेऊन गेली. ही त्याची आई आहे. डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावरती पास्टर ते सांगतात की हा त्याचा सुजलेला चेहरा आहे पास्टर. तर ते सांगतात की पास्टर त्याचा आरबीसी काउंट कमी झाला होता आणि प्लस त्याच्या मेंदूला रक्त पोहोचत नव्हतं, त्यामुळे त्याला चक्कर येत होती आणि तो उलटा कंटिन्युअसली करत होता. प्लस पास्टर रात्री 1 ते 3च्या दरम्यान हा लेकरू उठायचा आणि आईला म्हणायचा पांढरा भात दे आणि त्याच्यावरती रेड चिली पावडर टाकायचा आणि खायचा आणि खूप तमाशा करायचा रात्रीचा. जोर जोरात ओरडायचा, म्हणायचा खिडकी उघडायचा आणि आईला म्हणायचं मला बाहेर जाऊ दे, मला घरात राहायचं नाहीये. पण आईने खूप सारे डॉक्टर केले, 3 ते 4 डॉक्टर केले, सगळं केलं, करून थकली आणि ती म्हणाली शनिवारी आपल्याकडे एवढी मोठी ओपीडी असते, त्या ओपीडी मध्ये माझ्या लेकराला मी घेऊन जाणार आणि प्रभू येशू माझ्या लेकराला मोकळीकता देणार आहे. मागच्या शनिवारी हा पास्टर चर्चमध्ये आला. ते सांगतात जेव्हा त्याला घरामध्ये पण तुमचे व्हिडिओज दाखवायचे, खूप अस्वस्थ असायचा, बेचैन असायचा, खूप रडायचा. मागच्या शनिवारी देखील त्यानं असंच केलं चर्चमध्ये पास्टर. पण शेवटच्या प्रार्थनेमध्ये या आईनी तुमच्यासोबत ह्याच्यावरती डोक्यावरती हात ठेवला, प्रार्थना केली आणि रिझल्ट आपल्या समोर आहे पास्टर. कम्प्लिटली बरा आहे. आता अजिबात 1 ते 3 मध्ये उठत नाहीये. सिस्टर म्हणतात रिपोर्ट पण त्याचे नॉर्मल येणार आहे, त्यांचा विश्वास आहे आणि सगळं प्रभूने त्याचं पूर्णपणे बरे केलेलं आहे आता पास्टर. भातवर थोडं ते मिरची पाहिजे? नाही नको? नको. आज रात्री नको? सी दिस, इट्स ऑल इवल पॉवर्स. सगळी सैतानी शक्ती असते, इज डिलिव्हर्ड. पण सुटका मिळाली त्याला. कोणी बरं केलं? येशूने बरं केलं. ब्लेस देम. सी दिस गर्ल अगेन, वन मोर वन. ऑल witchcraft power, all demonic powers, leave her in the name of Jesus. Leave and never enter her in Jesus' name. इस लॉर्ड पास्टर, आपल्यामध्ये सिस्टर सीमा आहेत आणि हा त्यांचा मुलगा आहे. ते म्हणतात की मी सांगलीला राहत होते आणि अचानकपणे काय कारणास्तव त्यांना पुण्यामध्ये यावं लागलं आणि मुलगा 8वीमध्ये असताना त्याची शाळा देखील बदलली गेली. ते म्हणतात ज्या दिवसापासून तो शाळेत जायला लागला तर तो असं खूप घाबरू लागला आणि तो म्हणतो की मी शाळेत पण नाही जाणार आणि बाहेर पण नाही जाणार घराच्या. ते म्हणतात की असं का वागू लागला आम्हाला काही कळत नव्हतं आणि ते म्हणतात की मी मार्चमध्ये चर्चमध्ये आले होते आणि रडून शनिवारच्या सभेमध्ये प्रार्थना केली की माझ्या मुलामध्ये जी काय भीती आहे ते संपूर्णपणे निघून जाऊ दे. आणि ते म्हणतात की त्याचे टीचर्स म्हणायचे की हा असा का वागत आहे, एवढा हुशार मुलगा आहे, एवढा का घाबरतो आणि का येत नाही शाळेला. पण ते म्हणतात जेव्हा मी इथून प्रार्थना करून गेले त्या दिवसापासून त्याच्यामध्ये बदल घडायला लागला. त्या दिवसापासून तो शाळेत जायला लागला पुढच्या वेळेला. आणि ते म्हणतात की तो नेहमी फर्स्ट रँक होल्डर होता शाळेमध्ये, पण तो घाबरायचा, त्यामुळे त्याला असं तो मागे पडत होता. परंतु तो म्हणतात की मी जसं प्रार्थना केली 8वीमध्ये तो पास झाला, त्याचा पहिला रँक आला, तो 9वीमध्ये गेलेला आहे. त्यांनी नवस जे केलं होतं देवापुढे की माझा मुलगा बरा झाला तर मी चर्चमध्ये येऊन देवाचा गौरव करेल, असे म्हणतात. प्रभूंनी महान कार्य केलेलं, सर्व भीतीपासून मुक्तता दिलेली आहे. ते देवाला गौरव देतात. आमेन. एकदम बरं झालं तो. किती छान. थँक आमेन. यू. थँक यू फादर. ब्लेस हिम. Yes. मेक हिज लाईफ अ फादर इन येस. जीसस नेम. आमेन. आमेन. हालेलुया. Yes. पास्टर, या बहिणीचं नाव रुपाली आहे. ती आपल्या रेग्युलर चर्चला येते. ती सांगतात गेले काही दिवस तिला पैशाची खूप गरज होती पर्सनल काही गोष्टींसाठी. ती म्हणते ती खूप प्रार्थना करत होती त्यासाठी, पण तिला कुठूनही मदत मिळत नव्हती. पण ती सांगते की गेल्या आठवड्यामध्ये ती प्रार्थना करत असताना तिच्या अकाउंटमध्ये तिला एक SMS आला. तिला माहीत नाही ते पैसे कुणी ट्रान्सफर केलेले आहेत. तिने खूप प्रयत्न केला ते समजून घेण्याचा, पण तिला काहीही कळालं नाही. जी रक्कम तिला हवी होती ती परमेश्वरने तिला मिळवून दिलेली आहे आणि त्या प्रकारे परमेश्वर किती? तिला आशीर्वादित करत आहे. सी दिस, बघा 8,386. 8,386.
तिला या पैशांची गरज होती Amen. नव्हते तिच्याकडे. ती म्हणते माहित नाही चमत्कारिक रीतीने माझ्या अकाउंटला ते पैसे आले. कोणी दिले माहित नाही. का नो नंबर. नो मेसेज नो नंबर इज डायरेक्ट फ्रॉम हेवन. येस. That's why there's no message and no Praise number. God. Because God it's bless made in heaven. आमेन. आणि पास्टर ती सांगते की तिला ही साक्ष देण्यासाठी आज चर्चला यायचं होतं, पण ती म्हणते मला खूप अस्वस्थ वाटत होतं, माझ्या हृदयामध्ये खूप ओझं होतं. ती म्हणतात मी त्याच वेळेला प्रार्थना केली येशूच्या नावामध्ये, परमेश्वराने ते सर्व ओझं काढलं आणि ती म्हणाली मी आज येणार चर्चमध्ये आणि मी परमेश्वराची साक्ष देणार. त्यामुळे परमेश्वर तिला या ठिकाणी घेऊन आला आणि ही साक्ष देण्यासाठी परमेश्वराने आज या ठिकाणी तिला उपस्थित केलं. Hallelujah. हालेलुया. God bless you बेटा. हालेलुया. Oh, she's the one. ही मुलगी आता पण बरं वाटतं? हा? हो. काय झालं होतं? डोकं दुखत होतं. डोकं दुखत होतं. Bless the Lord, Jesus. हालेलुया. पाच 2 साक्षी आहेत. पहिली साक्ष त्यांची अशी आहे की त्यांच्या डाव्या गालावरती पाच Yes. सूज आली होती Yes. आणि कंटिन्युअस रक्त येत होतं. मागच्या शनिवारी तुम्ही प्रार्थना केली की ज्यांच्या कुणाच्या गालामध्ये प्रॉब्लेम आहे, रक्त येते, प्रभू तुम्हाला आरोग्य देत आहे. ब्रदरांनी ते स्वतःसाठी स्वीकारलं. मागच्या शनिवारपासून आजपर्यंत एकदाही रक्त आलेलं नाही. प्रभूने त्यांना आरोग्य Praise दिलेलं आहे. Amen. दुसरी साक्ष No, nothing. Yes, yes. God is working. Working is healing. Healing. Yes, It's yes. happening. Hallelujah. Amen. पास्टर वन मोर Lord, touch him, Lord God. Jesus. He has to be healed completely. He has suffered a lot, but he has faith in you, Lord. You're going to heal him completely, oh Father. He'll be normal by your grace, by your mercy, in the name of Jesus. Amen. Don't worry. पास्टर अजून एक साक्षी 3 वर्षापासून त्यांचं प्रमोशन अडकलं होतं पास्टर, पण आता ते सांगतात 21 जुलैला त्यांना प्रमोशन मिळाले. हिज अ पोलीस ऑफिसर पास्टर, प्रमोशन त्यांना मिळालेलं आहे. See the- पोलीस डिपार्टमेंट मध्ये कामाला आहेत ते. पुणे दिले नाही त्यांनी, पण प्रमोशन दिलं. 3 वर्षापासून थांबलेलं होतं. पण ज्या दिवशी तुम्ही सांगितलं प्रार्थनेमध्ये की प्रमोशन रिसीव्ह करा, हा. आणि 21 तारखेला जे म्हणलं समथिंग इज गुड युअर लाईफ, Yes. काहीतरी होणार आहे, ते मी रिसीव्ह केलं आणि माझ्या जीवनात त्या दिवसापासून कार्य सुरू झालं. Hallelujah. Praise God. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही परत स्ट्रेसवर म्हणलं होतं, काहीतरी सर्वांवर प्रेशर आहे. Yes. प्रेशर. प्रेशरची साक्ष देण्यासाठी आलो, पण थांबून गेलो मी, अच्छा. पण राहिलं. पण आज साक्ष देतो. तुम्ही रविवारचा मेसेज घेतला हो. की खूप प्रेशर होतं माझ्यावर की जखमीत मी मरून जाईल का काय, पण देवाने बिलकुल थोडं सुद्धा रक्त येऊ नाही दिला. स्मेल बघा. स्मेल माझे लेकर कुणी माझ्या जवळ येत नव्हते वासाने स्मेल. पण आज माझं सर्व काही क्लिअर झालं 8 दिवसामध्ये. Hallelujah. देवाला Praise God. Amen. Bless him, Lord. Yes, O Lord. धन्यवाद. God bless you. All powers of darkness, all witchcraft powers, leave her in Jesus' name. Never come into her. Thank you, Jesus. प्रेज द लॉर्ड पास्टर. पास्टर बहुत अद्भुत गवाही है इनकी. ये बताते हैं कि ये किराए के घर में रहते और इनकी बहुत इच्छा थी कि ये अपने एक 1 BHK का फ्लैट ले. वो कहते हैं कि उन्होंने जो एक होम लोन लिया उस घर को लेने के लिए, और वो कहते हैं हमने सारा अमाउंट, उनका जो भी हफ्ता था, जो भी EMI था, उन्होंने 16 महीने से वो पे कर रहे थे. पर वो कहते हैं जो बिल्डर ने उनको घर देना था, वो कहते हैं कि उन्होंने उनका फोन उठाना बंद कर दिया था. और वो कहते हैं कि उनको फ्लैट का कोई भी पोजीशन देने के लिए उन्होंने कुछ भी, इनका जो भी वादा किया था वो पूरा नहीं हो रहा था. वो कहते वो नियमित रूप से हमारे चर्च में हर शनिवार, रविवार, सोमवार आते थे और वो प्रार्थना कर रहे थे. वो कहते हैं कि लास्ट सैटरडे जब आपने प्रेयर किया कि जिनको घर मिलने का उनको घर मिले, वो कहते हैं कि आज बिल्डर का सुबह खुद होकर फोन आया और उन्होंने आज उनको ये घर की चाबी दी है कि आप अपने नए घर में जा सकते हैं, जिसके लिए वो सारा गौरव प्रभु यीशु को देते हैं. आजच बिल्डरनी फोन केला आणि आज घराची चावी हातात आहे. हाँ? कर दिया प्रभु कर ने, दिया. यीशु प्रभु ने कर दिया, Amen. क्या क्या चमत्कार किया? प्रभु ने घर दे दिया कर आपको. दिया सर. बहुत खुश. काय म्हणायचं तुम्हाला? क्या बोलने का आपको? बहुत अच्छा लग रहा है मुझे. अच्छा लग बहुत रहा है अच्छा आपको? लग रहा है. प्रभु ने कर दिया चमत्कार. Amen. आपका आंसू दिखा रहा है. हा ना. हाँ? Praise God. God bless you both. Thank you. Amen. पास्टर Bring her, आपल्यामध्ये bring that lady. Hold See her head. this. Hold her head. See how she's struggling. You devil, I command you in the name of Jesus. Leave. Never come into her. Never come into her. In Jesus' name. Hallelujah.
असं आपल्यामध्ये सिस्टर आहेत ते एरोडा या विभागावरून येतात. ते म्हणतात की त्यांचं 3 वर्षापासून डायलिसिस चालू आहे आणि ते म्हणतात की आम्हाला चर्चविषयी कोणीतरी सांग या सिस्टरांचा. आणि 6 महिन्यापासून ते आपल्या चर्चला यायला सुरू झालेले आहेत. ते म्हणतात की जसं मी चर्चमध्ये यायला लागले माझी तब्येतमध्ये सुधारणा झाली. मला जॉब नव्हता, देवाच्या कृपेने मला घरून जॉब भेटलेला आहे. आणि मी जॉब करते आणि हो आणि 7 वर्षानंतर मी आता ग्रॅज्युएशनसाठी पण अप्लाय केलंय. Praise God. आणि आशिया स्टेटस होता माझा जेव्हा डायलिसिस सुरू झालेलं तेव्हा. Oh, sorry. आणि आता मी अशी आहे तुमच्या You look समोर. so fresh now. थँक्यू. आणि मी तुमचा फॉर्म्युला वापरलाय जो होगा देखा जाएगा प्रभु है प्रभु अपने साथ है. येस. कुछ भी हुआ तो कुछ नहीं होता बेटा, क्योंकि जीसस अपने साथ है. आमेन.